आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. शैक्षणिक महोत्सव 2024-25 पारनेर पब्लिक स्कूल द्वारा आयोजित पहिलं पुष्प साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सरस्वतीच्या प्रतिमेला पूजन होत आहे. पुष्पहार अर्पण करून सरस्वती प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरस्वती पूजन आपण करत आहोत. त्यांच्या समवेत सन्माननीय अरुणजी उतळे साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांचंही विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सरस्वती प्रतिमा पूजन या ठिकाणी पुष्प अर्पण करून करायचं आहे. आदरणीय वळसे सर, आदरणीय वाघ सर यांना विनंती करतो की आपण पुष्प या ठिकाणी सरस्वती प्रतिमेला अर्पण करायचे आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत आहोत. रेज युअर हँड्स. हा तुमचं रिदमिक क्लॅप. 1 2 3 1 2 3 1 2 3. माननीय श्री दीपकजी सेलर साहेब DYSP त्यांचं जोरदार सायलेंट क्लॅपनं आपण स्वागत करूया. रेज युअर हँड्स. रेज युअर हँड्स. व्हेरी गुड. 11वी 12वीच्या मुलांना स्वागत करणं अनिवार्य आहे. म्हणून आदरणीय संस्थेचे संस्थापक प्राचार्य माननीय श्री गीतारामजी म्हस्के सरांना विनंती करतो की सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. साहेबांचं संपूर्ण नाव या ठिकाणी दीपक किसन सेलार, मूळ गाव शिरापूर आहे. शिक्षण BA, विषय हिस्ट्री आहे सरांचा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सरांनी पुणे या ठिकाणी केलेला आहे. जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज, पाठीमागच्या मुलांचा टाळ्यांचा आवाज पहा. रिदमिक क्लॅप. 1 2 3. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सरांच्या समवेत आलेले सन्माननीय अरुणजी उचाळे साहेब यांचाही सरांना विनंती करतो की आपण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पहा टाळ्यांचा आवाज. रेज युअर हँड्स. हा तुमचं रिदमिक क्लॅप. विशेषतः 10वीच्या मुलांच्या स्पर्श या पारनेर पब्लिक स्कूल मध्ये झाला. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे यासारखा आनंद दुसरा नाही. म्हणून विद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा या शैक्षणिक महोत्सवामध्ये सरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया आणि स्वागत करूया. यानंतर आदरणीय संस्थेचे संस्थापक प्राचार्य म्हस्के सर यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी प्रास्ताविक करावं. आदरणीय म्हस्के सर. फार बोलणार नाहीये, तुम्ही रोज मला ऐकताय, परंतु पाहुण्यांच्या सन्मानासाठी 2 शब्द बोलावं म्हणून मी उभा आहे. शैक्षणिक महोत्सव 2024-25 आपण सुरुवात केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असते हे समजावं. बहुतांशी सर्वच विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक स्वप्न असतं की ह्या MPSC आणि UPSCचं जे गारुड आहे ते प्रत्येकाच्या मनावर नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने जादू करत असतं. मलाही UPSC देता येईल का, मलाही MPSC देता येईल का, प्रशासनात सामील होऊन सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी मलाही काम करता येईल का आणि त्या अधिकाराचा वापर करत समाजातला गौरव मला प्राप्त करता येईल का, अशी प्रत्येकाची मनातून प्रचंड इच्छा असते. सेलार साहेब, तुम्हाला सांगायला मला वाईट वाटणार नाही तर मी माझ्या मुलाला म्हटलं की आता बस झालं MBBSचं, इंटर्नशिप संपली असली तर UPSCला सुरुवात कर. तेव्हा तो म्हटला की माझं हे सगळं थांबेल ज्यासाठी मी प्रवास केला होता आणि माझा वेगळा प्रवास सुरू होईल आणि त्यात यश नाही आलं तर. मी म्हटलं हे MPSC आणि UPSC पास होणाऱ्या पोरांना विचार, कारण ते जेवढा अभ्यास करतात तो अभ्यास जगातल्या कुठल्याही क्षेत्रात त्यांना अयशस्वी होऊ देणार नाही, इतका अभ्यास ते करत असतात. आणि म्हणून मी गौरवशी त्याला बोलायला सांगितलं आणि गौरवने त्याला सांगितलं सेलार साहेब की तू UPSCचा अभ्यास कर
तुझा जो अभ्यास होईल त्या अभ्यासावर तुला बाकीचं सगळं जिंकता येईल. नाही PSCचं सिलेक्शन झालं तर तू घाबरू नको. आणि म्हणून मी ही जादू आहे सगळ्यांच्या मनावरची म्हणतो आहे, कारण मलाही तो डॉक्टर होत असताना ह्या अधिकारी पदाची जादू वाटते आहे. आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचा तसा फॉलोअर आहे. या ठिकाणी सरांनी परिचय करून देताना सांगितलं की दीपकला 30वी रँक मिळाली. माझा आणि दीपकचा तुमच्यासारखाच पहिलाच परिचय आहे. आम्ही स्वतःला एकमेकाला दोघं आत्ताच पाहतोय. फोनवर खूप सारं बोलणं झालं. त्यांच्याबद्दल मला ठोबे साहेबांनी आणि गौरव आपल्याकडे आला होता. गौरव, तुम्ही गौरवला पण ऐकलेलं आहे. त्याची ऑल इंडिया रँक 9 होती मला वाटतं साहेब. तो आता सही घेत. मी पुन्हा एकदा दीपकजी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपणास बोलण्यासाठी हे व्यासपीठ खुलं करून देतो. त्यांच्या समोर आता उताळे सर ही या ठिकाणी व्यासपीठावर आले. त्यांचाही माझा जास्त परिचय नाही आहे, पण त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि दीपक सरांना पुढील कार्यक्रमाची सूत्रसंचालन सोपवतो. आणि या पहिल्याच कार्यक्रमाला आपण या शैक्षणिक महोत्सवातल्या आज सुरुवात करूया. धन्यवाद. धन्यवाद करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी सुरू करावं. आदरणीय दीपक शेलार साहेब. हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन यासाठी की तुमच्या ज्या टाळ्या यानं मला माझ्या ना शाळेच्या जीवनाची आठवण झाली. तुमच्या ज्या क्लॅब, स्काउट गाईड क्लॅब यानं मला जे मी जे शाळेत असताना 10वीपर्यंत जे केलं किंवा ज्या उत्साह असायचा मला कोणीतरी स्टेजवर बसलेलं, सगळ्यात चांगली गोष्ट सर या ठिकाणी मला आमच्यात यांच्यात एक जाणवली की सावलीला बसलेत. आम्ही ज्यावेळेस 10वीपर्यंत होतो माझी शाळा अळकुटीला होती. श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी. या ठिकाणी मी 10वी-12वीपर्यंत शिक्षण घेतलं. कोणी पाहुणे आले का आम्हाला खाली कास लागलेला असायचा. हे काही 2-3 तास आम्हाला सोडत नाहीत. आणि आम्हाला टोपी असायची, उन्हात बसलेलो असायचो. पाहुण्यांचं काही चाललंय, काही घेणं देणं नाही, आम्हाला लवकर जाऊ द्या, हे आपला बेत असायचा. कारण की उन्हात बसल्यामुळं तो एक असायचं की बाबा एवढं प्रचंड ऊन आहे आणि या ठिकाणी आम्हाला जायचंय, पाहुणे काही विचार करणार नाहीत हे तर ठरलेलं असायचं आपल्याला. तर सर्वप्रथम तुमचे अभिनंदन आणि सरांचे अभिनंदन की सर मुलांची खूप चांगली आपण सोय केली या ठिकाणी. मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम या पार्नर स्कूलमध्ये गेटमधून प्रवेश केला आणि मी अवाक झालो की बाबा पार्नरमध्ये एवढं छान, एवढं भारी स्कूल बनवलंय. मला पुण्यातल्या एखाद्या स्कूलमध्ये आल्यासारखं वाटलं. म्हणजे मी अपेक्षित पण नव्हतं आणि मी या ठिकाणी कधी आलो पण नाही. आणि मी फक्त फोटोज बघितले होते की या ठिकाणी चांगलं आहे. किंवा मित्र सरांनी सांगितलं की गौरव असेल किंवा ठोबे सर असतील, यांनी मला याविषयी सांगितलं होतं की एक छान आपल्याकडे स्कूल आहे जे तू तिथे या ठिकाणी एकदा जाऊन बघ, खूप छान आहे. म्हणजे मी आत आलो, हे ग्राउंड बघितलं, असं वाटतंय की म्हणजे पुण्यात एखादा बेस्ट स्कूल, एखादं पुण्यातलं जे सर्वात चांगलं स्कूल असेल जे की पोद्दार असेल किंवा रियान असेल तर ह्या स्कूलचं आपण कंपॅरिझन करू शकतो असं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी मला जाणवतं. तर चला आपण या प्रवासाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम या ठिकाणी मस्के सरांनी आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं, तुमच्याशी संवाद साधण्याचे स्टेज उपलब्ध करून दिलं, याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. तर या ठिकाणी असणारे सर्व गुरुजन वर्ग, आपण विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, तर माझं सरांनी जसा उल्लेख केला की मी एक शरापूर या ठिकाणी एका ग्रामीण भागातनं माझं शिक्षण पूर्ण झालं. मी माझा प्रवास सांगेल, त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे याविषयी आपण बोलूयात. तुमचे काही आपण प्रश्न घेणार आहोत किंवा भविष्यात काय केलं पाहिजे. असं नाही की मी स्पर्धा परीक्षा केली आणि तुमच्यातल्या प्रत्येक जणांना स्पर्धा परीक्षा करायचं असं नाहीये. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, प्रत्येकाची इच्छा असते, आपली एक आवड असते, ती आपल्याला जोपासायची. याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तर आपला हा एक एंगेजमेंट राहील की मी फक्त सांगतोय, तुम्ही फक्त ऐकताय, असं आपल्याला ठेवायचं नाही. हे आपल्याला एक संभाषणा स्वरूपात या ठिकाणी आपल्याला एकमेकांशी बोलायचं आहे, हा संवाद साधायचा आहे. तुमचे डाऊट्स असतील या ठिकाणी सर 11वी-12वीची पण मुलं आहेत ना, 10वी 11वी-12वीची मुले असतील ते आता ते आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. तर त्यांच्यासाठी त्यांचे जर काही क्वेश्चन असतील तर आपण तेही घेऊयात. तुम्हाला तुमचे काही क्वेश्चन विचारता असतील तर ते तुम्ही मला एंडला आपण टाइम ठेवूयात, त्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारा. तर मी प्रथम माझ्याविषयी सांगतो. मी एका शेतकरी कुटुंबात, ज्या कुटुंबाच्या आईवडिलांना 2 एकर जमीन आहे. उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम येतो. कोकणी नदीच्या किनारी असणारं एक छोटंसं गाव, त्या गावाचं नाव शरापूर. या शरापूर गावात माझा जन्म झाला. तर या गावातनं जिल्हा परिषदेचं माझं शिक्षण 4थीपर्यंतचं उचाळे वस्ती पूर्व या ठिकाणी एका जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर मी 5वी, 6वी, 5वी ते 12वी, 10वीपर्यंत शिक्षण श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी या ठिकाणी माझं 10वी झालं. 10वीला मला जे चांगले मार्क होते, मला दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं होतं एका चांगल्या ठिकाणी. मला 85च्या अराउंड टक्के होते. सेम इंग्लिशमध्ये मी होतो. तर मला म्हणजे एक ठिकाणी चांगल्या कॉलेजला नंबर लागत होता पुण्यात, शिरूरमध्ये माझं स्वप्न होतं की आपण सिटी बोर्डला जाऊया.
परंतु मी आता तुम्हाला उल्लेख केला की 2 एकर जमीन होती, माझा एक मोठा भाऊ एक मोठी बहीण त्या ठिकाणी शिक्षण घेत होती. तर त्यांचं शिक्षण घेत असताना मला जर सिटी पोरला जायचं तर 25,000 ते 30,000 रुपये माझी फी, महिन्याला काही 2-3 हजार रुपये मागचा खर्च येईल. ते घरच्यांना काही पेलवण्यासारखं नव्हतं. तर मग घरच्यांनी सांगितलं की बाबा हे काही जमणार नाही, तू आळकुटीलाच ॲडमिशन घे, तिथे देखील सायन्सचं कॉलेज आहे, तू तिथे करू शकतोस. तर त्या ठिकाणी मला फी होती 6,000 ते 7,000 रुपये पर इयर. तर त्या ठिकाणी मी 11वी आणि 12वीला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. माझं 11वी-12वी झालं त्यावेळेस माझं स्वप्न होतं की मला आता IT मध्ये जायचं, मला व्हायचं सॉफ्टवेअर इंजिनियर, जे की आपण सर्वांचं स्वप्न असतं. आपण काय होतो, आपले मोठे बघतो की कोणी IT मध्ये आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी आज की कुठल्या क्षेत्रात आहे, कोणी मेकॅनिकल आहे, कोणी ऑटोमोबाईलमध्ये, आणि आपल्या सगळ्यांना एकच माहीत असतं डॉक्टर आणि इंजिनियर. माझंही ते स्वप्न होतं, मी त्यापैकी एक पकडलं. आता म्हटलं आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, कारण की मी ऐकलं होतं की सॉफ्टवेअरमध्ये भरपूर पोरांना पैसा भेटतो आणि चांगली लाईफस्टाईल असते, मस्त फिरायला पोरं जातात गोव्याला बिव्याला, ते सगळे सॉफ्टवेअरवालेच असतात. म्हटलं आपण तेच करायचं, मस्त लाईफ जगायची, आता एन्जॉयमेंट करायच्या आयुष्यात. म्हटलं सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं. 11वी-12वीला ठरवून टाकलं. 11वी झाली, 12वी झाली, 12वीला चांगले सुदैवाने टक्के आले, CETलाही मार्क लागले. त्यानंतर मी फॉर्म भरला, म्हणजे CETचा फॉर्म भरला. मला सिंहगड कॉलेजचं वडगावचं इन्स्टिट्यूटचा त्या ठिकाणी हे भेटलं. तर त्याच काळात मी पुन्हा सांगितलं परिस्थिती पुन्हा आडवेली. माझा दादा सिंहगड कॉलेजला MCAला ॲडमिशन होतं, फी होती वार्षिक 1,20,000 रुपये. बहीण त्यावेळी MBAला ॲडमिशन बहिणीने घेतलं, तिलाही 70,000 ते 80,000 रुपये फी होती. तर त्यांच्यासाठी आम्ही काय केलं, तर आम्ही आळकुटी या ठिकाणी सेंट्रल बँक आहे, त्या सेंट्रल बँकेचं सुदैवाने आम्हाला शैक्षणिक कर्ज भेटलं होतं. सरकारने आपल्यासाठी खूप चांगल्या सुविधा करून दिल्यात. त्या सुविधांचा लाभ घेऊन आम्ही शैक्षणिक कर्ज काढलं बहीण आणि भावासाठी. बहिणीचं जवळपास 2 लाखाचं कर्ज होतं, भावाचं 3.5 लाखाचं कर्ज होतं. असा त्यांचा एक प्रवास चालू होता. आणि त्यातच मी घरी पाहिल्यामुळं आईवडिलांची होणारी ओढाताण ही मी बघत होतो. घरी 2-3 गायी होत्या, त्या गायींच्या दुधाच्या जीवावरती जो मासिक खर्च आहे तो आईवडील त्या बहीण आणि भावांना त्या ठिकाणी पाठवायचे. तर मी बघितलं की अरे मी इथून जर बाहेर गेलो, मी बघतोय की आम्हाला महिन्याला कोणाला तरी जर भावाला आणि बहिणीला पैसे पाठवायचे तर गायींच्या दुधावरती तर ते काही शक्य होत नाही, कोणाकडून तरी उसने मागून आईवडील पाठवतात. हे मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो. आणि त्या ठिकाणी मला डिसिजन घ्यायचा होता की आणखी शैक्षणिक कर्ज काढायचं आणि पुढचा प्रवास करायचा किंवा मी त्यांच्यासारखंच करायचं. तर त्या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते या ठिकाणी बऱ्यापैकी तुमच्यातल्या 70 ते 80% लोकांच्या आईवडील शेतकरी असतील. शेतकऱ्याला जर सर्वात महत्त्वाची काय प्रिय असेल तर ती असते त्याची जमीन, ती शेत जमीन. आणि मी जर कर्ज काढलं 4 वर्षाचा तो प्रवास, मागचा खर्च, तर यातनं एक धोका होता की माझ्या आईवडिलांना जमीन विकायला लागू शकते. हा मोठा माझ्या पुढे प्रश्न होता की जर मी केलं तर त्यांचं असं होतं की माझे आईवडील अशिक्षित आहे, त्यांनी माझ्या भावाला शिकवलं, बहिणीला शिकवलं आणि मलाही म्हणत होते की तू जा, तू पैशाचं टेन्शन घेऊ नकोस, काही काळजी नाही, आम्ही करतो, सगळं मॅनेज होतं. परंतु आपल्याला डोळ्यासमोर आपण पाहत होतो, आपल्याला सगळं दिसत होतं की बाबा आपली जमीन जाऊ शकते. तर त्याच वेळेस माझा एक माऊस भाऊ आहे, त्याने मला कल्पना दिली की ना एक MPSC नावाचं एक्झाम असतं, MPSC आयोग आहे, त्याच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात आणि त्या एक्झामचा जर तू अभ्यास केला तर त्यातून तुला PSI, STI, SO किंवा तर तू मोठं काही ठरवलं तर तहसीलदार वगैरे होऊ शकतोस. तर त्या परीक्षेचा एक तुला पर्याय, तुला ॲडमिशन घेण्यासाठी एक संधी आहे, तू BAला ॲडमिशन घेऊ शकतोस, त्या ठिकाणी खूप कमी फी असते. तर मला तो प्लॅन आवडला की हा बाबा मी करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपण कष्ट केले तर आपण कुठेही सक्सेसफुल होतोय. सगळ्यात महत्त्वाचे कष्ट करणं, आपली तयारी असावी आणि त्यापेक्षा महत्त्वाचे की आपली इच्छा. सर्वात महत्त्वाचे माझ्या घरच्यांनी सांगितलं, माझ्या नातेवाईकांनी सांगितलं, माझ्या XYZनी सांगितलं, त्यांनी सांगितलं म्हणून मी करतोय, असं होत नाही. आपली इच्छा पाहिजे, आपल्या मनापासून काय आवडतंय. तुमच्यातलं कोणाला डान्स आवडत असेल, कोणाला काय आवडत असेल, पण जर कोणी सांगितलं म्हणून आपण जे करत असेल ना तर तुम्ही तिथे जाऊन फक्त असता, मनापासून असता, ते महत्त्वाचं आहे. मला वाटलं की मला करायचं आणि मी करू शकतो. तिथनं झाली माझ्या या प्रवासाची सुरुवात MPSCकडे यायची. मी जुन्नर या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटील कॉलेज आहे, त्या ठिकाणी BAला ॲडमिशन घेतलं. BAला ॲडमिशन घेतलं, 3 वर्षाचा त्या ठिकाणी माझा प्रवास चालू झाला. मी कॉलेजला जायचो, त्या ठिकाणी BA केलं. BA माझं कम्प्लीट झालं, त्या ठिकाणी हिस्ट्रीमधून BA केलं. BAला फी असते 5,000 ते 6,000 रुपये. असं याच्यात काही अडचण नाही, तुम्ही काय करतात, कुठलं एज्युकेशन घेतात हेही मॅटर करत नाही, तुम्हाला करायचं काय, तुमचा एंड गेम काय किंवा एंड गोल काय ते जास्त महत्त्वाचं आहे. माझं BA झालं त्याच काळात मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. जसं सरांनी सांगितलं की मला लवकर यश भेटलं, याचं कारण सर एकच होतं की मी सुरुवातीला लवकरात लवकर निर्णय घेतला. तुम्हाला काय करायचं, भविष्यात तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे याची तयारी तुम्ही अगोदर ठरवायचं आहे, की आधी ठरवायचं की माझं ड्रीम काय आणि मला करायचं काय. मी लवकरात लवकर 12वी नंतर निर्णय घेतला. ते 3 वर्षाचा माझ्याकडे बफर होता, कारण की ही एक्झाम ग्रॅज्युएशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही एक्झाम देता येत नाही. तर माझं ग्रॅज्युएशन तर त्या ठिकाणी कंप्लीट झालं. त्यानंतर मी एक्झाम दिली. पहिल्याच एक्झाम्सला मेन्सपर्यंत पोहोचलो. त्यामध्ये
म्हणजे माझ्या काही त्रुटी राहिल्या, त्यातनं मला काही यश मिळालं नाही. दुसरी माझी एक्झाम होती 2020 साली, ती सेकंड मेन्स दिली. त्या काळात कोविड होता, कोरोना आला, मला कोविड झाला एक्झामच्या 15 दिवस आधी कोविड झाला, त्यामुळे एक्झाममध्ये त्याही फोकस करता आलं नाही. त्यात माझी सेकंड अटेम्प्ट पण गेला. मी मेन्स दिली. आमच्याकडे MPSCमध्ये 3 असतात, एक प्री असते म्हणजे पूर्वपरीक्षा असते, एक मुख्य परीक्षा असते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. आणि मुख्य आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स पकडून आपल्याला रँक लागते. त्या रँकमध्ये जर जेवढ्या जागा आहेत त्या जागांमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला पोस्ट मिळते, किंवा तुम्ही मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देऊन नंतरही तुम्हाला पोस्ट मिळत नाही जर तुम्ही त्या मेरिटमध्ये आला नाही तर मी इंटरव्ह्यू म्हणजे 2020च्या अटेम्प्टला मुख्य परीक्षा दिली, त्यानंतर 21चा अटेम्प्ट झाला, पुन्हा पूर्वपरीक्षा दिली, पुन्हा मुख्य परीक्षा दिली. आता म्हटलं आपण इंटरव्ह्यूला तर कन्फर्म जाणार आहे, आपल्याला खूप भारी मार्क आले. तर त्यावेळेस मी वेगवेगळ्या क्लासेसला गेलो. तर आता सरांनी जे सांगितलं की जी गौरवला पोस्ट मिळाली, मला क्लासेसमध्ये त्यावेळेस सांगितलं गेलं की तुला ती पोस्ट नक्की मिळणार, तुझी खूप चांगली तयारी, तुझे मार्क्स खूप चांगले आहेत. आणि सुदैवाने असं झालं की आमच्याकडे 2 की असतात आयोगामध्ये. एक पहिली की असते फर्स्ट की, त्यानंतर सेकंड की. म्हणजे आपल्याला जर पहिल्या कीने ते उत्तर देतात, आपल्याला काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन आपण सेकंड कीनं त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर त्या सेकंड कीच्या ऑब्जेक्शन वेगवेगळ्यामध्ये आयोगाने 10 ते 15 क्वेश्चन कॅन्सल केले. आणि ते क्वेश्चन कॅन्सल केल्यामुळे माझे 16 ते 17 मार्क कमी झाले. ज्या ठिकाणी मला CO क्लास 1 म्हणजे महानगरपालिका उपायुक्त हे पद मिळेल अशी अपेक्षा होती, अशी आशा होती, आणि ते समोर दिसत होतं. त्यासाठी मी इंटरव्ह्यूची तयारी करत होतो. 17 मार्क जसे कमी झाले त्या ठिकाणी आशा माळवल्या. कारण की 1-1, 2-2 मार्क इथे प्रचंड महत्त्वाचा असतो. त्या 1-1, 2-2 मार्कासाठी तुम्हाला कितीतरी महिने, कितीतरी प्रचंड मेहनत करावी लागते ते 1 ते 2 मार्क वाढवण्यासाठी. आणि माझे 17 मार्क कमी झाले. अरे म्हटलं आता काही खरं नाही, आपलं काय आता गेमच दिसतं, आपलं काय होण्यासारखं नाही आहे. पुन्हा एक मुख्य परीक्षा होती, मी तिचाही सायमल्टेनियसली अभ्यास चालू केला, इंटरव्ह्यूची तयारी केली, इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूकडं थोडंसं दुर्लक्ष झालं कारण की मार्क कमी झाले. इंटरव्ह्यूला 57 मार्क आले. आणि 2021च्या अटेम्प्टमध्ये माझी 2 मार्कानं म्हणजे मी इंटरव्ह्यू दिला, पूर्व दिली, मुख्य दिली, इंटरव्ह्यू दिली, पूर्ण प्रोसेसमधनं मी गेलो. माझी महाराष्ट्रामध्ये त्या वर्षी रँक 298 आली आणि पोस्ट होत्या एकूण 423. 298 माझी रँक होती, पोस्ट 423 होत्या. माझ्या कॅटेगरीनुसार मला 2 मार्क्स कमी पडले आणि मला कुठलंही पद मिळालं नाही. 2021 साली पुन्हा तोच प्रवास, शून्यपासून. पूर्व द्या, मुख्य द्या, इंटरव्ह्यूला पोहोचा, शून्यातनं सुरुवात होते. म्हणजे फिनिक्स पक्षासारखे तुम्ही आकाशात पोहोचता आणि तिथून डायरेक्ट जमिनीवरती येतात. सापशिडीचा खेळ हा. 99वरती पोहोचता, तिथे सापाच्या तोंडात तुम्ही सापडले की पुन्हा 0पासून वरती चढायला सुरुवात करायची. मी पुन्हा तेच केलं. पूर्व दिली, मुख्य दिली, मुख्याला चांगला अभ्यास केला, चांगला स्कोर आला त्या ठिकाणी. आता म्हटलं की आता काही स्कोर एवढा आले की आता माहिती आपल्याला काही ना काही म्हटलं आयुष्यात भेटणार आहे. आता घरी तर राहावं लागणार नाही किंवा गाय घेऊन आता म्हशी ओढायची वेळ आपल्यावरती येणार नाही. कारण की प्लॅन बी नव्हता. मी BA केलं होतं आणि प्लॅन बीचं मी तुम्हाला सांगेल की मी एक ठेवला होता सेकंड. आता मी ना LLB करतोय, लॉ करतोय, मी सेकंड इयरला लॉच्या आहे. तर मग मी तो माझा प्लॅन बी ठेवला होता, आधीच ठरवून ठेवलं होतं. कारण की BA जर केलं तर माझ्याकडे ऑप्शन कमी होते आणि मी त्यासाठी एक प्लॅन बी आधीच ठरवून ठेवलेलं की मी लॉ करेल. तुमचे प्लॅन A-B-C असायला हवेत. आपण प्रत्येक प्लॅन Aकडे गेलो आणि तो प्लॅन A जर सक्सेसफुलच नाही झाला तर असं नको व्हायला की माझ्याकडे आयुष्यात काहीच नाही, माझ्याकडे करण्यासारखं काहीच नाही, माझ्या पुढे असं दिसतंय की म्हणजे सगळं अंधकार आहे. अशी कितीतरी मुले, आता मी ह्या प्रवासामध्ये खूप मुलांना भेटतो. म्हणजे माझे इंटरव्ह्यू असतात, मी तुम्हाला इंटरव्ह्यूचे वेगवेगळे किस्से सांगेल. म्हणजे मी इंटरव्ह्यू होतात आता मुलांचे, जे मुलं नवीन एक्झाम देतात, PSIचे असतील, राज्यसेवेचे असतील, जे एक्झाम देतात, इंटरव्ह्यूला येतात, आम्ही त्यांचे मॉक कंडक्ट करतो. तुम्ही जर यूट्यूबला गेले, माझं नाव सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळे इंटरव्ह्यूज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आम्ही घेतलेले इंटरव्ह्यूज ह्या ठिकाणी 2023चे राज्यसेवेचं टॉपर आणि PSIचे टॉपर यांचं जर तुम्ही सर्च केलं इंटरव्ह्यूज तर त्यांचे इंटरव्ह्यू मी घेतलेले ते तुम्हाला त्या ठिकाणी यूट्यूबला बघायला मिळतील. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये ना वेगवेगळे तुम्हाला अनुभव येतात, वेगवेगळे मुलं असतात. म्हणजे काही कसं असतात की म्हणजे मी तुम्हाला एक का सांगतोय की काही फक्त अभ्यासू किडे असतात. म्हणजे एक मुलगा होता की तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो त्याचं एक इंटरेस्टिंग. तो ART म्हणजे राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला त्याला 1 ऑफ द बेस्ट मार्क होते. म्हणजे आमच्याकडे असतात की म्हणजे त्याला रिटर्नमध्ये टॉप 10 मध्ये मार्क असतील. मी त्याला म्हटलं की अरे बाबा तुला काय करायचं, आम्ही क्वेश्चन विचारला की तुझं स्वप्न काय, तुला करायचं काय. तो म्हटला मला ARTO पोस्ट पाहिजे. म्हणजे तो राज्यात 10व्या क्रमांकाचे मार्क असतील, त्याला म्हटलं तुझं स्वप्न काय, तर तो म्हटलं मला ARTOच पाहिजे. अरे म्हटलं का, तुझे एवढे चांगले मार्क आहेत, तू जर इंटरव्ह्यूची चांगली तयारी केली तर तुला उपजिल्हाधिकारीसारखं पद मिळणार आहे. तो म्हटलं सर मला तरी नकोय, तरी मला ARTOच पाहिजे. अरे म्हटलं असं का, एवढं भारी एवढं मोठं महत्वाचं पद आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पद तुला मिळतंय, तरी तू म्हणतो ARTOच का. तर तो म्हटला सर मी 2017 साली माझ्या प्रवासाला सुरुवात केली. AMUI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या परीक्षेचा मी अभ्यास करत होतो. मी 17ला अभ्यास सुरुवात केली, आज 2023 आहे. मी 7 वर्ष अभ्यास केला पण ॲडच आली नाही.
17 त्याने अभ्यासाला सुरुवात केली. 2022 पर्यंत त्या स्पर्धेची किंवा त्या परीक्षेची कुठलीच ॲड आली नाही. म्हणजे त्यांनी ती परीक्षाच नाही दिली ज्या परीक्षेचा तो अभ्यास करत होता. त्यानं सुदैवाने इकडे शिफ्ट झाला 1 वर्षापूर्वी. एवढे मार्क्स वाढले की त्याला उपजिल्हाधिकारी सारखं पद मिळेल किंवा ते पद मिळायची त्याला अपेक्षा होती. आम्हाला अपेक्षा होती की तो उपजिल्हाधिकारी सांगेल. त्यांनी ARTO सांगितलं आणि त्यांनी त्यानुसार इंटरव्ह्यूची तयारी तशीच केली होती. म्हणजे मी तुम्हाला हे का सांगितलं की तुमच्या समोर आहे, तुम्ही एक मोठे ना IIT मध्ये तुमच्यातलं 11वी-12वीचे मुलं असतील किंवा 10वीचे असतील, एखाद्याला IITत ॲडमिशन भेटते, पण तो म्हणतो नाही मला IITत जायचंच नाही, मला इथे शेजारच्या एका कॉलेजला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं, 10वीचं असेल किंवा याचा. तर असं येते की आपले स्वप्न, APJ अब्दुल कलामांनी काय सांगितलं की स्वप्न नेहमी मोठं ठेवा. आपलं स्वप्न मोठं असलं पाहिजे, ते अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु त्याचं असं होतं की त्यांनी स्वप्न छोटं बघितलं होतं आणि त्याला सुदैवाने मोठं भेटत होतं, तरी ते ग्रॅब करायची त्याची हे नव्हती की मोठं सुदैवाने तुला येतंय. मुलं ज्यासाठी आपलं अख्खं आयुष्य देतात तरी तिथपर्यंत जात नाही, ते तुला भेटतं तरी त्याला नको होतं. म्हणजे असे असतात. ते झाले अभ्यासू किडे. म्हणजे त्याला काहीच माहीत नव्हतं की उपजिल्हाधिकारी, त्याला एक माहीत होतं की मला ARTO व्हायचं, तो तेवढंच करत होता. असं नको आहे. आपल्याला एक सर्वांगीण आपला विकास करायचा आहे. तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की सरांनी या ठिकाणी आता तुम्ही शैक्षणिक महोत्सव वेगवेगळे तुमच्याकडे उपक्रम आहे. या ठिकाणी ग्राउंड आहे, प्ले ग्राउंड आहे, वेगवेगळे ग्राउंड तुमचे वेगवेगळे उपक्रम होत असतील. यात सगळ्यात आपल्याला एंगेज व्हायचं आहे. आपण एक माणूस म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपल्या डेव्हलपमेंटचा हा काळ आहे. वेगवेगळ्या गोष्टीत, सगळ्या गोष्टीत आपल्याला सर्वगुण संपन्न बनायचं आहे. आजची ही परिस्थिती किंवा आजचं हे जग एक धावपळीचं जग आहे आणि या धावपळीच्या जगामध्ये तुम्ही फक्त काय म्हणतात एक कुंभार मडकी घडवतो आणि कुंभाराने मडकी घडवले, ते फक्त याच्यात टाकले आपल्या जाळामध्ये, ते तेवढेच तयार होतात. तसं करायचं नाही. आपल्याला एक सर्व गुण संपन्न एक व्यक्तिमत्व आपलं गरजेचं आहे. सरांनी सांगितलं की त्यांच्या मुलगा देखील या ठिकाणी UPSCचा अभ्यास करणार आहे. तर ह्या UPSCचा अभ्यास काय करतो तुम्ही, एक म्हणजे UPSCचा अभ्यास काय करतो मी तुम्हाला सांगतो. सगळं जेवढं बाहेरनं जग वाटतं किंवा आम्ही UPSCचा अभ्यास करतो, UPSCचा MPSCचा अभ्यास करणारे आलेले 50% मुलं पुण्यामध्ये एन्जॉय करायला आलेले असतात. तुम्ही कधी सदाशिव पेठेमध्ये आला, जर सुदैवाने तुमची भेट झाली तर संध्याकाळच्या पर्याय यायचं, खूप मजा असते बघायला. संध्याकाळचं यायचं, ते पेठेमध्ये यायचं, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मुलं डिस्कशन करत बसतात. मुलं नाही, मुलं आणि मुली डिस्कशन करताना भेटणार तुम्हाला त्या ठिकाणी. ते काय डिस्कस करतात, आज काय खाल्लं, आज कुठे जेवायला जायचं, आपल्याला आपला प्रवास काय, अभ्यास कसा केला पाहिजे. जो मुलगा आयुष्यातले 7 वर्ष अभ्यास करून पास झाला नाही, तो त्या मुलीला अभ्यास कसा करायचा हे सांगत असतो त्या ठिकाणी. तो मार्गदर्शक बनतो 7 वर्षानंतर गेल्यावरती. आता पहा आपल्याकडे सरकार येतं, जे एज 70+ झाले त्या लोकांना मंत्रीपद नाही भेटत आणि त्यांच्यासाठी एक चांगला शब्द वापरला जातो, मार्गदर्शक मंडळामध्ये आहेत ते. तसे ते लोक मार्गदर्शक मंडळाचे सदस्य असतात त्या ठिकाणी. ते नवीन मुली लायब्ररीत आल्या की त्यांच्याकडे जाणार, मी 7 वर्षापासून अभ्यास करतोय, मी एवढ्या मेन्स दिल्या, मी एवढे इंटरव्ह्यू दिले आणि मी आता तुला मार्गदर्शन करतो. ते सांगणार की बघ हे पुस्तक वाचायचं, हे असं वाचायचं. 2 कॅटेगरी असतात, एक MPSCचा अभ्यास करणारे मुलं आणि दुसरे UPSCचा अभ्यास करणारे मुलं. MPSCचा अभ्यास करणारे मुलं लोकसत्ता वाचतात, न्यूजपेपरचं नाव आहे एक लोकसत्ता, आणि UPSCचा अभ्यास करणारे मुलं द हिंदू वाचतात. मग हे कार्यकर्ते काय करणार, वाचता तर इंग्लिश तशी येत नाही यांना, मग ते द हिंदू घेऊन बसणार. का तर भारी वाटते ना बघायला समोरच्याला, अरे हे UPSCचा अभ्यास करते, द हिंदू वाचतंय, मग ते लोक द हिंदू घेऊन बसणार. त्याने काय होतं, इकडे आईवडील तुमचे महिन्याला 10,000 रुपये कष्ट करून ग्रामीण भागात तुम्ही सगळे बघताय, तुम्हाला पाठवतात आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या 10,000चं उडवताय. त्यांचं कुठलाही त्या आईवडिलांचं चीज नव्हता. आपण त्या ठिकाणी त्यांचा विचार न करता त्या ठिकाणी त्या आईवडिलांचे पैशाचा आपण कशा पद्धतीने हे करतोय. एक पहा 27, 28, 29, 30 वर्षाचे किंवा आता मला त्या ठिकाणी पुण्यात 35 वर्षाचे मुलं अभ्यास करताना दिसत आहेत. ते अभ्यास करतायत का, नाही. तुमचं एक ना अभ्यासाचं वय असतं, एका वयानंतर आपण अभ्यास करू शकत नाही किंवा ते मोटिवेशन आपल्यात राहत नाही. ते फक्त त्या ठिकाणी टाइमपास करतात. त्यांना प्रॉब्लेम काय आहे की घरी यायचं नाही, कारण की पुण्यातली सवय लागली. मी मागच्या 10 वर्ष पुण्यात राहिलोय आणि मला त्या लाईफस्टाईलची सवय झाली. मला त्या मॉलमध्ये फिरायचे, मला ते आयुष्य जगायचे, ते चमचम चांदीच्या दुनियेत मला जगायचे, त्यासाठी मी तिथे जातोय. आणि ते लोक माघार यायला तयार नाही किंवा प्लॅन बी किंवा माघार घ्यायला तयार नाही. तर आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही यातून आपण काय शिकायचं की हा बाबा एक गोष्ट आपण ठरवली, कोणी ठरवली IITत जायचं, कोणी ठरवलं मला MBBS करायचं. तुम्ही MBBSच्या CETसाठी तयारी केली, एक अटेम्प्टमध्ये काहींचं होईल. समजा आपल्याकडे 100 लोक करता येते, त्यातले 70 लोकांचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये एंट्रन्स क्लिअर होईल. काही लोक काय करतात, 1 वर्ष गॅप घेतात, सेकंड टाइम ट्राय करतील, थर्ड टाइम करतील, ते बास करायचं. असं नाही की तीच गोष्ट मी ठरवली, माझं स्वप्न डॉक्टरेचे आणि मी आता दुसरं काहीच करू शकत नाही. मी जे त्या लोकांचं तुम्हाला एक्झाम्पल यासाठी दिलं की तुम्ही एका सायकलमध्ये अडकले ना,
त्यातून बाहेर येणं खूप मुश्किल होतं. तर असं कधीच करायचं नाही. तुमचे जे स्वप्न असतील ना, एक ठरवायचं, मी ह्या गोष्टीसाठी एवढा वेळ आयुष्यातला माझ्या वेळ देईल, आणि ते जर माझं झालं नाही तर माझा प्लॅन बी XYZ. मी जसं माझं आधी तुम्हाला सांगितलं होतं की मी लॉ करतोय आता, ते होतं माझं प्लॅन बी. जर मी MPSC स्पर्धा परीक्षा करतोय, मी BA केले, जर मी ते आयुष्यातले 4 ते 5 वर्ष दिल्यानंतर सक्सेसफुल झालो नाही तर आयुष्यात मी पुढे काय करणार आहे. माझ्याकडे 2 पर्याय होते. एक MIDCत जायचं, आपल्याकडे 10,000 रुपये पगार मिळतो बा. आता आपल्याकडे रोजगार मेळावा पण चालू होणार आहे, MIDCची भरती चालू होणार आहे आपल्याकडे, त्यात जायचं 10 ते 12,000 रुपये पगार. आणि दुसरं होतं गावाकडे येऊन शेती करायची, कारण की BA वरती एवढे मोठ्या प्रमाणात आहेत, संधी खूप उपलब्ध आहेत. मी तुम्हाला त्याचंही एक एक्झाम्पल देईल की तुम्ही फक्त हुशार असले पाहिजे, तुम्हाला 99% असले पाहिजे, 100% असले पाहिजे, जे असं काहीच नसतं. तर मी तुम्हाला माझं सांगत होते की 2022ला मी अटेम्प्ट दिला, त्याची पूर्व दिली, त्याची मुख्य दिली, त्याचा इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूला मला त्या ठिकाणी 100 पैकी 70 मार्क आले, म्हणजे वन ऑफ द बेस्ट मार्क इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी आले. आणि माझा राज्यात 30व्या क्रमांकाने उत्तरे ठेवून त्या ठिकाणी माझी DYSP पदी त्या ठिकाणी निवड झाली. असा होता माझा हा स्पर्धा परीक्षेतला प्रवास. म्हणजे यानं माझं आयुष्य एक दिवस फक्त लायब्ररीमध्ये आमचा ड्रेस कोड असतो MPSCच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा. तुमचा कसाचा ड्रेस कोड आहे, टाय वगैरे मस्त, व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट सगळे घालून बसलेत, तसं आमचा तुम्ही ना कधी गेलेत ना ते तर तुम्हाला मुलं मुली दिसतील. एक ड्रेस कोड फिक्स आहे, T-शर्ट आणि नाईट पॅन्ट. हा MPSC आणि UPSC करणाऱ्या मुलांचा ड्रेस कोड आहे. तुम्ही पुण्यात कधी जा आणि फिर असे दिसला ना कोणी T-शर्ट हे करणारा, तर तो समजायचं की MPSC आणि UPSC करणारा मुलगा आहे. आधी ना आम्ही ज्यावेळेस 10वी 12वीला असं त्यावेळेस मोठं कोणतरी मार्गदर्शन करायला यायचं की करिअर गायडन्स असायचं, ते आम्हाला सांगायचे तुम्ही पुण्यात जा किंवा एखाद्या सिटी भागात जा, एक दगड घ्यायचा आणि दगड फेकून मारायचा, आणि तो दगड एखाद्या व्यक्तीला लागलं की त्याला विचारायचं तुझं शिक्षण काय, तर तो तुम्हाला सांगणार मी इंजिनियर आहे, असं आम्हाला त्यावेळेस सांगायचं. तर आता पुण्यात अशी परिस्थिती झाली, तुम्ही पुण्याच्या पेठेत जायचं, छोटा दगड घ्यायचा, मोठा घेतला तर एखादा मरल, तर आपण छोटा दगड घ्यायचा, छोटा दगड फेकायचा, आणि तो दगड फेकून जर तुम्ही मारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला UPSC आणि UPSC करणारा पोरगा भेटतो. आता ही झाली स्पर्धा. म्हणजे हे सांगायचं कारण आहे की आपण स्पर्धेच्या युगात आलोय. आता आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला एक ठिकाणी स्कूलला ऍडमिशन घ्यायला आता कॉम्पिटिशन आहे, 10वीमध्ये कॉम्पिटिशन आहे, 10वी झाल्यानंतर 11वीला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला देखील कॉम्पिटिशन आहे. 11वी 12वी केली त्या ठिकाणी मार्क्सचं कॉम्पिटिशन आहे, हा माझ्या पुढे गेला, ती माझ्या पुढे गेली, तिला माझ्यापेक्षा एक्स्ट्रा मार्क पडले. 12वी झाली, 12वीत करिअर, अरे बाबा माझं करिअरच याच्यावरती डिपेंड आहे आयुष्यात, आता मला तर चांगलेच मार्क पडायचे, आणि पुन्हा तिथे स्पर्धेला सुरुवात. म्हणजे आपल्या आयुष्यात कंटिन्यू स्पर्धा 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 आणि स्पर्धा. यातनं काय होतं, आपल्या आईवडील पण आपल्याला पुश करतात की मार्क्स खूप महत्त्वाचे. म्हणजे आपल्याकडे असं पण नाही ना की शिक्षणापेक्षा मार्क्सला जास्त महत्त्व आलंय. अलीकडे पहा आपलं न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 येते आणि त्यात बदल घडतात. सर देखील सरांनी वाचलं असेल तर ते एक्झिक्यूट करत असतील आता की खूप बदल घडतात. आपल्याला माणूस घडवायचे किंवा चांगले नागरिक घडवायचे यासाठी नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020ला येते, आपण ती एक्झिक्यूट करतो. येणाऱ्या 10 वर्षात आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर चेंजेस होतात. म्हणजे शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळे जे तुमच्याकडे इव्हेंट्स होत असतील, हे नव्यानं होत असणाऱ्या एज्युकेशन पद्धतीचे बदल आहेत आणि आपल्याला ग्रामीण भागात ते आत्मसात करायचे. तुम्हाला पारनेरसारख्या ग्रामीण ठिकाणी, आपण निमशहरी आहे म्हणजे आपल्याकडे नगरपंचायत आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला एक चांगलं छोटंसं एवढी चांगली छान शाळा या ठिकाणी चांगली संधी मिळते. आणि असं काही नाहीये पुण्यात जायचं, मुंबईला जायचं, शिक्षण इथे जायचं, तिथे जायचं, असं काही नसतं. तुम्ही काय करता याच्यावरती. आता मीच तुम्हाला सांगितलं की मार्क्स मॅटर करतात का. आपल्याकडे असतं की 90%वाला, 95%वाला, 100%वाला खूप हुशार, बाकीच्यांना काहीच येत नाही. मी 90%वरती कधीच नाही गेलो, माझा हायस्ट 85 होता. तर आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगतो, ते पण माझ्याच घरातले, मी माझीच मार्केटिंग करतो. 2 एक्झाम्पल आहेत. एक आहे मी, तो थोडासा हुशार होता. दुसरा आहे माझा दादा, ज्याचे मी तुम्हाला आता मार्क सांगतो किंवा त्याची कहाणी सांगतो. आमचा दादा होता 7वीपर्यंत, काही तो त्याला शाळेत काही जमत नव्हतं. घरचे म्हटले आता पोरगं वाया जाते, काही शिकणार नाही, त्याला मावशीच्या इकडे टाकलं, म्हटले तिकडे काहीतरी शिकत. तो 8वीला तिकडे गेला, 8वी 9वी 10वीला दादा मावशीच्या इकडे शाळेत गेला. 10वीला त्याचा परीक्षा झाली, मार्क आले. आता घरचे म्हटले पोरगं घरी आलं, म्हणजे थोडंफार काम कर, पास होण्याची गॅरंटी नव्हती, पण सुदैव असं चांगलं की पोरगं पास झालं. पोराला गणिताला 35 मार्क, इंग्लिशला 35 मार्क पडले आणि सायन्समध्ये 36 आले. पोरगं काठावर पास झालं. त्या सरांना दया आली की पोरगं नापास करायला नको, 35 मार्क असेल तर पकडायचं की मास्तरची कृपा. तर असा माझा दादा 10वी पास झाला. दादा 10वी पास झाल्यानंतर दादाने 11वीला ऍडमिशन घ्यायला गेला. एकच शाळा श्री साईनाथ हायस्कूल आळकुटी, त्या ठिकाणी त्यानं आर्टला ऍडमिशन घेतलं 11वीला. त्या ठिकाणी 11वी 12वी आर्ट केली. मी माझ्या दादाचे एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला 2 गोष्टी कम्पेअर करून सांगतो मार्क्ससाठी. 11वी 12वी त्याची आळकुटीला झाली.
आर्ट्समधून ना त्याला परत एक्झाम झाली, 10वीला 49% होते. आता दादाची प्रगती झाली. ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट आला, दादानी प्रगती केली होती. दादाला प्रगती केल्यानंतर दादाचा स्कोर होता 54%. दादाला 12वी आर्टला बोर्डाला 54% वाढले. प्रगती 5% वाढली, 10वीपेक्षा 12वीला 5% वाढले. ही प्रगती आहे. त्यानंतर ठरलं की आता काय करायचं. त्याने सांगितलं की त्याचे 2-3 मित्र होते, ते BCS करत होते. तर त्यांनी घरच्यांना, माझे मामा आणि माझ्या वडिलांना, दोघे अशिक्षित, त्यांना पाठवलं वाघोली या ठिकाणी GSPMला ॲडमिशन घ्यायला. की मला ना BCS करायचं म्हटलं, तुम्ही BCSला ॲडमिशन करून या. माझे दादा आणि मामा गेले, पैसे खिशात घेऊन ते वाघोलीला या ठिकाणी कॉलेजला गेले ॲडमिशन घ्यायला. त्या ठिकाणी एक शिक्षक त्यांना भेटले. त्यांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला. म्हटलं तुमचं पोरकं कसं आहे? हे म्हटले पासच होणार नाही. मग यांनी विचारलं जर आमचं पोरगं पास नाही झालं तर यातून त्याला काय करता येईल? ते म्हटले तुम्ही असं करा, BCS करून काय करता येत नाही. म्हटले तुमचं पोरगं तर काही हुशार दिसत नाही. म्हटले 54% मार्क आहे, ते ना आर्टला, इथं मॅथ असते, इंग्लिशमध्ये असते सगळे, याला काय येणार आहे, पासच होणार नाही. म्हटले मग घरचे म्हटले, त्या शिक्षकांना अनोळखी शिक्षक पहिल्यांदा ॲडमिशनला गेले, ते शिक्षक बनले मार्गदर्शक. ते माझ्या वडिलांना आणि माझ्या मामाला त्यांनी सांगितलं की तुम्ही BCAला ॲडमिशन घ्या पोराचं. पोरगं फेल झालं की तुम्हाला कम्प्युटरचं दुकान टाकतील म्हणले. फेल झाल्यावर घरच्यांनाही कॉन्फिडन्स होता पोरगं फेलच होणार. मग घरच्यांनी काय केलं, त्याचं ॲडमिशन घेतलं BCAला. घरून माझे मामा आणि माझे वडील त्याचं ॲडमिशन घ्यायला BCS साठी गेलेले. तिथे शिक्षकांनी सांगितल्यानंतर BCAला ॲडमिशन घेऊन घरी आले आणि घरी येऊन त्याला सांगितलं की तुझं ॲडमिशन झाले. तो म्हणला अरे बेस्ट, पण म्हणले BCAला झालंय. तो गेला. आता म्हटलं काय पर्याय नाही. तो आला, आई चुलीवरती स्वयंपाक करत होते, मीच त्या ठिकाणी होतो. तो त्या ठिकाणी रडायला लागला. म्हणजे आमची चूल होते, एक छोटंसं सापराचं घर होतं त्या ठिकाणी चुलीवरची. मी पण शेजारी बसलेलो होतो जाळ घालत त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तो आईला सांगायला लागला की मी यांना BCSला ॲडमिशन घ्यायला पाठवलं होतं आणि BCAला ॲडमिशन घेऊन आले, मला जमन कसं काय? आई म्हटली बाबा बघ आता घेतले ते घेतले, पैसे भरले, 25,000 रुपये त्या ठिकाणी भरले, तू जाऊ मग जमलं तर आहे, नाहीतर बघू. तो गेला त्या ठिकाणी, पुन्हा वाघोलीला गेला. ते सगळं काय म्हणतात ते काचेची दुनिया, ते एकदम चांगलं कॉलेज, एकदम काचेत वगैरे मस्तपैकी, सर सगळे येणार, इंग्लिशमध्ये बोलणार. आणि हा इंग्लिशमध्ये 35% इंग्लिशमध्ये 35 मार्क 36 मार्क पडलेले. आणि ते सर सगळे इंग्लिशमध्ये बोलायचे. याच्या डोक्यात जायला लागलं. हा महिन्यानं घरी आला, आईपाशी परत रडायला लागला. म्हटलं मला काही तिथे जमणार नाही. म्हटलं ते सगळे इंग्लिशमध्ये बोलतात, मला काय बोलतात तेच कळत नाही, आम्ही तिथंच घेणार कसं? मग घरचे म्हटले जाऊ दे ठीक आहे, पैसे जाऊ देत आपले थोडेफार. ॲडमिशन त्याचं बदललं. त्याचं ॲडमिशन तिने सिटी बोरा कॉलेजला शिरूरला केलं. तिथे थोडेसे सर मराठीत पण बोलतात, थोडा फरक आहे. तिकडं पूर्ण इंग्लिशमध्ये बोलायचे, पुण्यात तिकडे जरा मराठीत बोलतात. मग त्यानं हा म्हटलं आपल्या दोघं आहे इथे काहीतरी थोडंफार मराठीत कळतंय. मग इथे ॲडमिशन घेतलं. मग इथे ॲडमिशन घेतल्यानंतर आता म्हटलं हे काही थोड्या दिवसात इथेही सोडणार, काही जमण्यासारखा विषय नाही. यांची तयारी होती. म्हटलं थोडेफार आपल्याकडे पैसे आहेत, कम्प्युटरचं दुकान आळकुटीत जांबूत किंवा इकडे कुठेतरी निवडला कम्प्युटरचं दुकान काहीतरी टाकता येईल, म्हणजे धंदापाणी पोराचा चालू होईल. पोरगं गेलं, पोराला मित्र भेटले, मित्रांच्यामुळे पोरांनी 3 वर्ष काढले कस तरी. कॉफ्या गेल्या काय केलं हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण 3 वर्ष झाले. बॅकलॉग लागत होते, तो काही सांगत नव्हता. तो म्हणायचा प्रत्येक वेळेस एक्झाम आहे, ATKT लागायची ना प्रत्येक वेळेस. ATKT करता करता पास झाला. पण सुदैव असं चांगलं की थर्ड इयरला सगळे विषय निघले, एकदम पास झाला की पूर्ण पास झाला. आता म्हणतो वा, आता पुढे ॲडमिशन करायचं. त्याचं पुढे ॲडमिशन MCAला घेतलं. तिथे त्यांनी कॉलेज केलं. फर्स्ट इयरला पास नाही झाला, पण सेकंड इयरला पास झाला. सगळे विषय नाही निघले, थर्ड इयर पण द्यावं लागलं, पण घरी सांगितलं नव्हतं. तर ते माझ्या दादानं थर्ड इयर केलं. असं माझ्या दादाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं किंवा MCA पूर्ण झालं. त्याचे मार्क सांगितले ना तुम्ही, 49%, 54% 12वी आर्ट्सला. आणि MCA केलं, BCA केलं, त्या ठिकाणी मार्क्स वाढले. BCAला पडले 56, MCAला पडले 63 मार्क. मग त्याचं मी तुम्हाला काय सांगितलं माहिती, मार्क्स मॅटर करतात का? आज माझा दादा पुणे या ठिकाणी फायझर नावाच्या कंपनीमध्ये काम करतो. त्याला महिन्याला 2.5 लाख रुपये पगार आहे. त्याचे हे मार्क्स मी एवढं का सांगितलं तर यासाठी सांगितलं, आयुष्यात मार्क्स किती महत्त्वाचे, मार्क्स गरजेचे आहेत का? त्या स्पर्धेच्या जगात आपल्याला एक माणूस म्हणून किंवा आपलं स्किल म्हणून त्याला मार्क्स किंवा मार्क का पडले माहिती आहे का? ते एवढं कंपनी पगार देते. त्याच्याकडे एक स्किल आहे की तो खूप चांगला सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. त्याला इंग्लिश येतही नसेल चांगली, आता हळूहळू इम्प्रूव्ह झाला आहे. तर त्यासाठी तो इंग्लिश वेबसिरीज बघतो. म्हणतो इंग्लिश जवळ नाव करा, तरीही काही जमत नाही. तुमची इंग्लिश त्याच्यापेक्षा चांगली, तरी त्याला कंपनी एक 2.5 लाख रुपये महिन्याला पगार देते. कारण काय, तर त्याच्याकडे एक स्किल आहे. त्याला जे काम करतो ना ते काम त्याला खूप चांगलं जमतं.
मग हेच महत्त्वाचं आहे की आपल्यात काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. आपण कशामध्ये चांगलो आहेत आपल्याला हे ओळखायचं की मी ह्या हॅबिटमध्ये खूप चांगलं आहे, मग मला हे करायचं. त्या गोष्टीत आपण खूप यशस्वी होऊ शकतो. म्हणजे माझा एक भाऊ जो की घरच्यांनी सोडून दिलं होतं की हा काही शिक्षण घेणार नाही किंवा शिकू शकणार नाही, त्याचा प्लॅन बीसाठी त्याचं ॲडमिशन दुसरीकडे घेतलं. तो आज महिन्याला 2.5 लाख रुपये पगार घेतोय. म्हणजे डेस्टिनी किंवा आयुष्य तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं काय, या स्पर्धेत तुम्हाला टिकून राहायचं आहे, तुमचे एफर्ट द्यायचे, पुढे पुढे जात राहायचे. या नदीच्या प्रवासात नदीचा प्रवास तुम्ही बघितला त्यावेळेस नदीचा उगम होतो ना, एक छोटासा एक झरा असतो, एका झऱ्यातून त्या नदीचा उगम होतो. नदी पुढे पुढे प्रवासाच्या दिशेने चालत राहते, तिला वेगवेगळे अवघडे येऊन मिळतात. असा मोठा प्रवास करूनंतर ओढे येतात, नाले येतात, अशा रीतीनं त्या नदीचा प्रवास होतो. नदीचा प्रवास सुरू झाल्यानंतर ती नदी एका मोठ्या नदीचं रूपांतर होतं तिचं, आणि तिच्या प्रवासाच्या दिशेने ती सुरुवात करते. अशा प्रवासात नदी मॅच्युअर होते. नदीचं वेगवेगळे भुरुपे असतात, तुम्हाला कदाचित नसेल ते वेगवेगळे भुरुपे असतात. वरच्या भागातील भुरुपे, मधल्या भागातील भुरुपे वेगवेगळे. आपल्याकडं निघून जर तुम्ही गेले असेल तर रांजण खळगे आहेत, त्या ठिकाणी ती जॉग्राफिकल एक साईट आहे, जगातील एक फेमस जॉग्राफिकल साईट आहे ती. हे नदीचे वेगवेगळे भुरुपे. अशा प्रवासात नदी जात जाते, अनंत अडथळे येतात, पण त्या प्रवासाला ती पार करत जाते. काही आडवं आलं तर त्याला सोबत घेऊन जाते, आणि तिचा असा प्रवास करत करत वेगवेगळ्या अडथळ्यांना पार करत 1000 किलोमीटरचा प्रवास करून त्या अनंत सागराला जाऊन या ठिकाणी अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हा झाला नदीचा प्रवास. आपलं आयुष्य देखील या नदीच्या प्रवासासारखे. आपण एक छोटीशी सुरुवात करतो, एक लहानशी कली असते आपली, जे आपल्या आईवडिलांचं स्वप्न असतं की ही उमललेली असते. आपला प्रवास सुरुवात होतो, आपण ज्युनियर KG सिनियर KGला ॲडमिशन घेतो, 1ली 2री 3री 4थी, त्यानंतर 10वी होते, 12वी होते, असा आपला प्रवास सुरू होतो. तुम्ही देखील आता या प्रवासात, नदीच्या प्रवासात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या आयुष्याच्या प्रवासामध्ये ना त्या नदीत अनेक काटे येऊन मिळतात. तसे आपल्या आयुष्यात ना अनेक काटे असतात, तर त्या काट्यांना आपण पाय देऊन किंवा त्यांच्या साईडकडनं या काट्यातून निघून जायचं आपल्याला. तुम्ही असं ह्या वयात आहेत ना, हे वय खूप धोक्याचं का, तर ते सांगतो की आपल्याला असे मित्र मिळतात, मैत्रिणी मिळतात की ज्यामुळे आपलं आयुष्य ना खूप वाईट मार्गाला जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं हे गोष्ट पाळायची, आपले मित्र आपल्या मैत्रिणी चांगले असल्या पाहिजेत. चांगल्याचा अर्थ की त्यांच्यामुळे आपल्याला मोटिवेशन भेटतं किंवा चांगल्या मार्गाला जाईल. माझ्याकडे 2 मित्र होते. मी पुण्याला गेलो. एक मित्र अशा टाईपचे होते की ते दररोज मस्त सकाळी यायचे त्या लायब्ररीत. त्यांचं शेड्यूल मी तुम्हाला सांगतो. ते सकाळी उठायचे 7 वाजता. 7 वाजता उठून मस्तपैकी आंघोळ नाश्ता बिष्टा करायचे. 9 वाजता ते यायचे, चहाच्या टपरी खाली आणि त्या ठिकाणी नाश्ता सेंटर खाली ते मस्तपैकी चहा प्यायचे, नाश्ता करायचे. नाश्ता केल्यानंतर ते फ्रेश व्हायचे, अर्धा तास गप्पा मारायचे. गप्पा मारल्यानंतर ते लायब्ररीत यायचे. त्या ठिकाणी ते लोकसत्ता घेत नसायचे, कारण की UPSC करतायत ना. मग ते द हिंदू घ्यायचे इंग्लिशमधला. त्यातले काही ओरड काही कळत नसायचे, कारण की ती लँग्वेज खूप अवघड आहे. जर तुम्ही वाचला असेल ना तर हिंदूची लँग्वेज खूप हार्ड असते, तर ते काही कळत नव्हते. पण ते अशी घेऊन समोर बसायचे. एक पेपर ते 3 तास वाचायचे तो पेपर. मग 3 तास वाचल्यानंतर झाली जेवणाची सुट्टी, 1 वाजले. ते टिफिन घ्यायचे. टिफिन आलं असतो, टिफिन घेऊन ते रूमवर जाणार. रूमवर गेल्यानंतर ते मस्तपैकी जेवण करणार. जेवायला 1 तास जायचा, 2 वाजायचे. 2 वाजल्यानंतर ते शेवटी पुणे, आणि पुणे म्हटलं ती 2 ते 5 सुट्टी असते झोपायची. मग ते पुणेकर झालेले, गावाकडनं आलेले पोरं पुणेकर झाले. ते 2 ते 3 सुट्टी घेणार, मस्तपैकी झोपणार. 2 ते 5 झोपले. 5ला ज्यावेळेस ते उठले, त्यांना कळतं की अरे आता 5 वाजले, आपल्या चहाची वेळ झाली. ते 5ला उठून चहाला जायचे. 5 ते 5:30 चहा पितात. चहा पिल्यानंतर त्यांना कळतं की अरे आपला अर्धा तास डिस्कशनचा वेळ आहे. मग ते डिस्कशन करतात. डिस्कशन हे असं असतं की तुला एक पॉईंट, आपण 3 मित्र आहोत, अरे माझा हा पॉईंट स्ट्रॉंग आहे, तुझा XYZ पॉईंट स्ट्रॉंग आहे, तुझा हा पॉईंट स्ट्रॉंग आहे. आपण आपल्या एक फावल्या वेळामध्ये तू सांगायचं की तू मला जे तुझं चांगलं आहे ना ते मला सांग, जेणेकरून आम्ही दोघं ते ऐकू, आमचंही ते चांगलं होईल. आणि माझं जे स्ट्रॉंग पॉईंट आहे मी ते तुम्हाला सांगतो, म्हणजे आपलं असं कमी वेळात खूप चांगला स्टडी होईल. हे असतं डिस्कशनचं. ते येणार डिस्कशनचं त्यांचं डिस्कशन सांगतो. अरे काय अजित पवार उपमुख्यमंत्री झाला 6व्यांदा, खबर उपमुख्यमंत्री व्हायचा माणसाने आता, हां काय करणे, हे डायरेक्ट सरकार बनवतात. हा आमदार काय चांगला नाही, तो आमदार जर इकडून तिकडं फोडला की हे सरकार आपलं बनू शकते. ह्या आमदाराने काहीच काम नाही केलं, तो आमदार लय भारी. आणि मग ते सांगणार अरे तुम्ही इंस्टाग्राम बघितलं का, नवीन रील आलाय म्हणणार ते इंस्टाग्रामवर, एकदम भारी. मग ते त्यांचं डिस्कशन 1 तास गेला. काही प्रोडक्टिव्ह भेटलं का नाही, टाइमपास झाला. त्यानंतर 7-7:30 वाजतात. थोडा वेळ ते पुन्हा येतात, एक पुस्तक उचकतात. ते जे सकाळी जे उचकलेलं पान असतं तेच पान पुन्हाही संध्याकाळी 7 वाजता तसंच असतं. तेवढं 1-2 पान वाचतात. त्यांना 1 पान वाचल्यानंतर कंटाळा येतं, अरे आपल्याला आता ना राज्यसभेचं डिस्कशन पाहण्याची वेळ झाली. मग ते यूट्यूब चालू करतात. यूट्यूबवरती सनसेट TV नावाचा चॅनल आहे, त्यावरती ते जातात आणि ते इंग्लिशमध्ये डिबेट्स असतात आणि त्या इंग्लिशच्या ते डिबेट्स ऐकतात. डिबेट्स काय ऐकायचे इंग्लिशच्या, हेडफोन टाकायच्या, कारण की शेजारी एखादी मुलगी बसलेली असते.
मग हा हेडफोन कानात टाकणार, मस्तपैकी डिबेट्स ऐकणार. डिबेट्समध्ये कळत नसलं तरी समोर दिसते सनसेट टीव्हीवरती डिबेट चालली, ती शेजारीची मुलगी ती बघते आणि तिला कळतं की UPSC करते, पोरगा चांगला आहे. मग त्याची अपेक्षा एकच असते की तिने बघावं की मी बाबा सनसेट टीव्ही UPSC करते. असा त्याचा प्रवास. मग 9 वाजता त्याला आठवण येते की आता जेवायची वेळ झाली. मग तो मस्तपैकी जेवण करतो आणि रूमवर जाऊन ती झोपतो. असा त्याचा डेली शेड्यूल असतं. हे झाली एक तुमची मित्रांची गँग. दुसरे मित्र असतात जे सकाळी 6 वाजता येतात, अभ्यासाला सुरुवात करतात, 6 ते 9 अभ्यास करतात, 9 ते 9:30 नाश्ता असतो, 10 वाजता पुन्हा येतात, 10 ते 1 त्यांचा अभ्यासाचं शेड्यूल, पुन्हा त्या ठिकाणी जेवण करून ते थोडाफार आराम करून पुन्हा अभ्यासाला लागतात. 6 ते 7:30 त्या ठिकाणी चहाचा वेळ, त्यानंतर 1 तास डिस्कशन. जे मी तुम्हाला सांगितलं मी जे केलं होतं, 3 मित्र असतात, आमचे ॲक्ट्स असतात. GS2 नावाचं आम्हाला एक हे त्या ठिकाणी पॉलिटी आणि कायदे असतात, त्या ठिकाणी ॲक्ट्स असतात. मग त्या ॲक्टचं डिस्कशन, माझं ॲक्ट चांगलं होतं, माझे 3 मित्र बसलेले असायचे, मी ते तुम्हाला कायदा तो पूर्ण पाठ करून सांगायचो त्या मित्रांना की असा असा तो ॲक्ट आहे, त्यात हे कलमे, ते आमच्या तिघांचे पाठ झाले. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी GS2चा पेपर झाला त्या कायद्यांमध्ये एकूण 30 प्रश्न होते आणि त्या 30 प्रश्नांपैकी त्या डिस्कशनमुळे माझे 29 बरोबर आले. हे झालं प्रोडक्टिव्ह डिस्कशन. ज्यावेळेस तुम्ही डिस्कशन करत असाल ना, तर सर्वात महत्त्वाचे तुमचा ग्रुप्स कसा आहे, तुमच्या ग्रुपमधले मुलं कसे आहेत, ते कुठल्या मार्गाला आहेत, ते काय करतात, ते जास्त महत्त्वाचं. मग सर्वात महत्त्वाचं मी जसं मला सांगितलं ते संगती, आपली संगती कशी असावी. अनेक मुलं आहे आपल्याकडे, काय झालं तर सोशल मीडिया ह्या गोष्टींमुळे नवीन नवीन वेज यायला लागलेत मुलांना. तर एक गोष्ट पाळायची, मोबाईलचा दुरुपयोग. मोबाईलचे 2 उपयोग करतात, एक सदुपयोग आणि दुसरा दुरुपयोग. तर आपण काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडं तुम्हाला निबंध वगैरे माहीत नाही असतात की काय, किंवा निबंध लिहायला आम्हाला असायचा, मोबाईलचे उपयोग सांगा, किंवा त्यात मोबाईलचे उपयोग असं शीर्षक असायचं, त्यात आमचं पहिलंच वळ असायचे, मोबाईल हे दुधारी तलवार आहे. असं मी सांगितलं ना, सदुपयोग आणि दुरुपयोग. तर मोबाईल खरंच दुधारी तलवार आहे. त्याचा कसा वापर करतो, आजच्या जमान्यात आपण आहोत, आपण कसा वापर करतो. टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर करता येतो. आज ChatGPT सारखे एक माध्यम आहे. तुम्हाला ChatGPT जर तुम्हाला माहीत असेल तर त्यासारखं माध्यम तुम्हाला अवेलेबल आहे. जर चांगलं यूज करायचं असेल ना, तर तुम्ही खूप चांगलं त्या ठिकाणी यूज करू शकता. तुमचे प्रोजेक्ट्स बनवायचे असेल, काही बनवायचं असेल, किंवा एखादं काही असेल, त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण चांगलं त्या ठिकाणी ChatGPTवर टाकायचं. तुम्हाला जे हवं आहे ते एक्झॅक्ट वर्डमध्ये आणि एक्झॅक्ट त्या ठिकाणी भेटतं तुम्हाला. हे खूप चांगलं तुमचा प्रोजेक्ट वगैरे जे एज्युकेशनचं आहे, किंवा एखादा क्वेश्चन आहे, तुम्ही आता 10वीचे मुलं किंवा 12वीचे मुलं बोर्डच करतात, एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही, तुम्ही ती कन्सेप्ट त्या ठिकाणी ChatGPTवर टाकली, तुम्हाला एक्झॅक्ट त्या ठिकाणी ChatGPT ते कन्सेप्ट वगैरे देतं, त्यातून तुमचा खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. हा झाला मोबाईलचा सदुपयोग. मोबाईलचा दुरुपयोग करायचा नाही आहे. त्या मोबाईलमुळे आपली एक नवीन जी पिढी ना ती बर्बाद होत चालली. मी काय केलं मोबाईलसाठी मी सांगतो. माझी 12वी झालं, वय किती होतं, 18 वर्ष. 18 वर्ष मी BA ला ॲडमिशन घेतलं. लायब्ररीत छोटं जाऊन बसायचो. त्यावेळेस माझ्या मित्रांनी इंजिनिअरिंग आणि MBBSला ॲडमिशन घेतलं. मग मित्र काय करायचे, कोणी कोकणात फिरायला जायचं, कोणी गोव्याला फिरायला जायचं. आणि मग त्यावेळेस माझं फेसबुक आणि व्हॉट्सअप चालू होतं. त्यावेळेस इंस्टाग्रामचं काही एवढं ट्रेंड नव्हतं. 12वीनंतर मी ते चालू केलं, कारण की नवीन 12वीनंतर मी पहिल्यांदा मोबाईल घेतला होता स्क्रीनवाला. त्याच्या आधी माझ्याकडे मोबाईलच नव्हता. मग पहिल्यांदा तो स्क्रीनवाला मोबाईल घेतला म्हणलं व्हॉट्सअप आणि फेसबुक तर मस्ट आहे ना, ते केलंच पाहिजे, अट्रॅक्शन होतं. मग मी चालू केलं आणि मला ते व्हॉट्सअपला माझ्या मित्रांचे स्टेटस दिसायचे. माझा हा मित्र 3 मुली घेऊन आणि ह्यांचा 4 मुलांचा ग्रुप कोकणाला फिरायला गेलेले, काही मुलं किल्ल्यावरती फिरायला गेलेले मित्र. आणि मला असं वाटायचं, अरे 3 एवढंच, आमचा डेस्क एवढाच असतो, अभ्यास करताना याच्यापेक्षा थोडासा मोठा डेस्क, त्यात मी डोकं घालून बसलेलो, समोर तेच पॉलिटीचं, इतिहासाचं पुस्तक, भूगोलाचं पुस्तक, इंग्लिशचं पुस्तक. अरे माझं काय चाललंय, माझे मित्र तर मजा करतायत, कोणी फिरायला जाते आणि ते पण मुलींसोबत, आणि मी हे पुस्तक वाचत बसलोय. किती डिस्ट्रॅक्शन होतं, खूप जास्त डिस्ट्रॅक्शन. आता म्हटलं हे जर आपण याच्या नादी लागलो तर आपण हे अभ्यास बंद करून दुसरीकडे कुठेतरी जात असतोय. मग मला पर्याय शोधायचा होता. मी काय केलं, माझं व्हॉट्सअप आणि फेसबुक त्या दिवशी अनइन्स्टॉल केलं. ठरवलं की ज्या दिवशी मी पास होईल, की ज्या दिवशी मला खूप गरज पडेल, मी त्याच दिवशी ते इन्स्टॉल करणार. त्या ठिकाणी मी व्हॉट्सअप माझं अनइन्स्टॉल केलं आणि फेसबुक, आणि ते त्याच दिवशी चालू केलं ज्या दिवशी मी पास झालो. 5 वर्षाच्या काळामध्ये माझं फेसबुक आणि व्हॉट्सअप यासारखं सोशल मीडियाचे माध्यम त्या ठिकाणी बंद होते. मी त्याचा वापर केला नाही. का नाही केला, तर मला डिस्ट्रॅक्शन होत होतं. माझं जो गोल होता, माझा जो फोकस होता, त्यापासून ना मी दूर जात होतो आणि मला ते करायचं नव्हतं. यासाठी काय केलं की मी ते सोडलं, ती गोष्ट सोडली. त्यानं माझा वेळ काय झालं, माझ्या जुन्या मित्रांचं कळत नाही त्या की ते कुठे आहेत, कोण फिरायला जाते, कोण काय करते, आणि माझं डिस्ट्रॅक्शनपासून माझा सुटका झाली. म्हणून माझं ते डिस्ट्रॅक्शन वाचलं आणि त्याचा मी सदुपयोग केला. त्यानंतरच्या काळात असं झालं की जर फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, तर त्या मोबाईलचं करायचं काय. माझा एक मित्र होता अजित नावाचा, तो लायब्ररीत असायचा. मी नंतर काय केलं, मोबाईलच बंद केला. 1.5 वर्ष कुठलाच मोबाईल नाही वापरला.
आयुष्यामध्ये 1.5 वर्ष माझ्याकडे कसल्याच प्रकारचा मोबाईल नव्हता, ना बटनाचा होता ना स्क्रीनचा होता. मला जर घरच्यांना काही गरज लागली, घरच्यांनी मला तसंही सोडून दिलं तर म्हटलं हे काही कामाचं नाही, आता हे काही फोन व्यवस्थित नाही, काम सांगितलं तर तसंही करत नाही. मला घरच्यांनी म्हटले तू तुझा अभ्यास, तुला काय करायचं ते कर. मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं, जे काही बघायचं दादा बघायचा. मग मी त्यांना माझ्या रूमवरती, आम्ही सगळे एकत्र बहीण भावंडे एकत्र राहायचो, माझ्या भिंतीवरती माझ्या मित्राचा एक मोबाईल नंबर आजही लिहिलेला तसंच आहे. 30 रूममध्ये मी आजही राहतो. त्या रूममध्ये माझा मित्राचा मोबाईल नंबर आहे. घरच्यांना सांगितलं इमर्जन्सी असली तरच ह्या नंबरवरती कॉल करायचा. 1.5 वर्ष तो मित्र होता माझ्यासोबत असायचा, जर गरज लागली तर त्या मित्राच्यावरती कॉल करायचा. कसलाच प्रकारचा मोबाईल मी 1.5 वर्ष आयुष्यात वापरला नाही. हे मी तुम्हाला काय सांगितलं, अशी माझी ना खूप मित्र आहेत. MPSCच्या प्रवासामध्ये एकूण लोक 5 ते 6 मुलं अभ्यास करतात, त्यातले दरवर्षी जवळपास ॲव्हरेज 200 ते 250 लोक पास होतात. ही झाली स्पर्धा. या स्पर्धेत तुम्हाला जर टिकायचं असेल ना तर तुम्हाला इतरांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. इतरांच्यापेक्षा जर जास्त केलं आणि प्रोडक्टिव्ह केलं तर तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये टिकणार आहात. तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस आयुष्यात करावं लागतं. जर मोठं व्हायचं असेल ना तर आयुष्यात सॅक्रिफाईस करावं लागतं, खूप काही गोष्टी सोडाव्या लागतात. आणि आपल्याला काय होतं माहिती का, आपल्याला हव्या आवश्यक गोष्टी प्रत्येकाला कराव्या वाटतात, कारण की त्या गोष्टीकडे आपण अट्रॅक्ट होतो की बाबा हे खूप भारी आहे आणि हे आपल्याला करायचं आहे आणि त्याकडे आपण अट्रॅक्ट होतो. मग ती गोष्ट आहे, त्या गोष्टी मग तिथे थांबावं लागतं. आपल्याला कळलं पाहिजे की लिमिट काय, ह्या लिमिटला कधी कधी थांबवून दुसऱ्या प्रवासाला सुरुवात करायची. आयुष्यात सक्सेसफुल होण्याचं आपल्या ज्या कार्यक्रमामध्ये ना यशाची गुरुकुले, हे आणखी एक गुरुकुली मी तुम्हाला सांगतोय. मोबाईलचा सदुपयोग करा, कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. मित्रांबरोबर जायचं, फिरायला जायचं, पण तेवढंच करायचं. दारूसारखं व्यसन, वेगवेगळे आज व्यसन आहे. शहरी भागात जर गेले तर मुलं हे व्यसनाच्या आहारी गेलेत, तर ह्या व्यसनांपासून तुम्हाला दूर राहायचं. व्यसन हे सगळ्यात महत्त्वाचं धोकादायक आहे आजच्या जमान्यामध्ये. तर ह्या गोष्टींपासून दूर राहा. आपल्या आईवडिलांकडे पहा. कोणी जर मित्र म्हटले ना की बाबा हे काय होतंय, आम्ही करतो त्याला कर, आपल्या आईवडिलांचा चेहरा समोर आणायचा, त्यांचा चेहरा आठवायचा, ते आपल्यासाठी काय करतात, ते कसे जगतात, त्यांच्यासाठी आपल्याला करायचं. ह्या गोष्टींपासून दूर राहण्याचं जर मोटिवेशन तुम्हाला कोणापासून मिळत असेल तर ते आपले आईवडील असतात. तर मी सांगितलं, माझा प्रवास सांगितला, तुम्ही काय करायचं सांगितलं. 10वी-12वीचे मुलं या ठिकाणी आहेत. तुम्हाला आयुष्यात जे करायचं ना ते स्वतःला काय आवडतं ते पहा. माझी हॉबी काय, मला कशात काम करायचं, माझी रुची कशात आहे, आवड कशात आहे, त्या दृष्टीनं तुमचा करिअरचा विचार करा. करिअरचा विचार करताना अनेक गोष्टी येतात तुम्हाला. सोशल मीडियाचं जे मी सांगितलं, मोबाईलचा वापर करा, गुगलवरती सर्च करा, वेगवेगळे माध्यम आहेत. फक्त MBBS किंवा मेडिकल आणि किंवा इंजिनिअरिंग असंच नाही आहे. आमच्या काळात सांगतो, मी 12वीला पुढेला होतो, त्या ठिकाणी 120 मुलं माझ्या याच्यामध्ये होते, वर्गामध्ये 120 मुलं होते. आणि आमच्या वेळेस 1-2 वर्षापासून ट्रेंड आला होता फार्मसीचा. तर त्या 120 मुलांपैकी 80 मुलांनी फार्मसीला ॲडमिशन घेतलं आहे. म्हणजे माझ्यासोबतचे माझे 120 पैकी 80 लोक फार्मसीला गेले. जवळपास 30 लोकांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, 5 ते 6 लोक डॉक्टरकीला गेले आणि एकमेव मी असा होतो ज्यांनी BA केलं आहे. त्यापैकी मी BA केलं आणि आज ज्यांनी फार्मसी केलं ते मेडिकलमध्ये आत्ताही अजून जॉब लागत नाही, 5 ते 6 हजाराच्या पगाराने नोकरी करत आहेत एखाद्या मेडिकलमध्ये. मेडिकलवाल्याला गरज नाही राहिली, कारण की तेवढे ऑप्शन झाले. स्वतःचं मेडिकल टाकायचं 20 ते 25 लाख रुपये खर्च असतो, पण प्रत्येक ठिकाणी गेले ना तुम्ही हॉस्पिटलमध्ये, त्याच्या अराउंड तुम्हाला इकडे ना तिकडे 3 मेडिकल दिसतात. मग मी का सांगतो की ट्रेंड म्हणतात आपल्याकडं. त्या काळात होतं आमच्याकडं फार्मसी, त्यानंतर त्याच्या आधी 3-4 वर्ष होतं BSc ॲग्री. आपल्याकडं पाहता खताची दुकानं किती झाले, का ते ऑप्शन नाहीत. मग करिअरचा विचार करताना एवढे तुमचे शिक्षक आहे, शिक्षकांना याविषयीची माहिती असतं, त्यांचं मार्गदर्शन घ्या की सर मी कशात गेलं पाहिजे, कशात आपल्याला स्कोप आहे. आता नवीन फील्ड तुमच्यासाठी ओपन होत आहे. AI सारखी टेक्नॉलॉजी आपल्याकडे येते. टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भविष्याच्या काळात संधी निर्माण होणार आहे. कोणाची जर आवड असेल की मला प्रशासनात काम करायचं तर तुम्ही MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता. पण एक गोष्टच ठरवायची की त्या ठिकाणी ती चंद्री दुनिया आहे. तुम्ही पुण्यात गेले ना तुम्हाला एक स्वर्ग खुला होतो. आपण या ठिकाणी गावाकडचा असतो, गावाकडं काही हे नाही. मी मुलांना बऱ्यापैकी भाषणांमध्ये सांगतो किंवा बोलताना सांगतो, ज्यावेळेस मुलं येतात ना पुण्याचा, ज्यावेळेस सिनेमारोडा क्रॉस करतो त्यानंतर त्यांना तिथे गेल्यानंतर असं वाटतं की मी स्वर्गात आलो. आणि स्वर्गात काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुलांच्या बाबतीत सांगतो, स्वर्गामध्ये अप्सरा असतात. मग त्या मुलांमध्ये स्वर्गाचं दार त्या मुलांना खुलं होतं आणि त्या अप्सऱ्याच्या दुनियेत जाऊन त्यांचा नर्क होतो. म्हणजे त्या सिनेमारोडा क्रॉस केला तुम्हाला असं वाटतं की मी स्वर्गाच्या दुनियेत आलो, आणि कधी तुमचा त्या नरकाच्या दिशेने प्रवास चालू होतो ना हे तुम्हालाच कळत नाही. आणि आपल्या आयुष्यात एक नर्क होतं आणि एकदा नर्क झालं ना की आपला वाली कोणीच नसतो. तुमच्या आईवडील सोडून बाकीचे नातेवाईक तुम्हाला टोमणे मारायला सुरुवात करतात. मी माझा तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी काय पास झालेला नव्हतो. मी माझ्या दादाच्या लग्नाची वेळ होते, म्हटलं आता पत्रिका द्यायला मला ठरावं लागायचं. मी पास झालेलो नव्हतो. मी एका नातेवाईकाच्याकडे पत्रिका द्यायला गेलो आणि सुदैवाने असं झालं की
नातेवाईक म्हणजे ते मेल त्या ठिकाणी जे पुरुष हे बाहेर गेलेले होते आणि ती स्त्री त्या ठिकाणी होती. त्यांनी आम्हाला चहा केला, आम्हाला बसवलं. मी माझे चुलते होतो, आम्ही बसलो, मस्तपैकी चहा आला आणि मी चहा घेणार तेवढ्यात त्यांनी विचारलं, मोठ्या भाऊचं तर ठीक आहे, तू काय करतोय? अरे आता म्हटलं सांगावं लागते. पाहुण्याने विचारलं ना. मी म्हटलं मी MPSCचा अभ्यास करतोय. जसं माझ्या नावातनं MPSC गेलं, ती बाई अशा म्हणजे समोर बसलेली होती, तिचा असा हात खाली होता, डायरेक्ट हात इथे गेला. MPSC करतोय? अरे काही खरं नाही. असे वर्ड होते, एक्झॅक्ट वर्ड मी तुम्हाला सांगतो. इथला हात कपडावरती मारला. आपण म्हणतो ना पश्चाताप झाल्यावरती कशी रिॲक्शन असते. तू MPSC करतो म्हटलं, काही खरं नाही. ही मी वर्ड सांगतोय तुम्हाला, किस्सा. MPSC करतो म्हटलं, काही खरं नाही. म्हटलं का हो असं का? म्हणजे माझा भाऊ झाले, भाऊ आहे ना 10 वर्ष झाले, तेच करतोय आणि त्याचंही काही वाईट नाही, तुझंही काही होणार नाही. असं आपल्याला गृहीत धरलं जातं. म्हणजे लोक तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. तुम्ही एक ठरवलं की माझे स्वप्न आहे, मला ते करायचं आहे, तुम्हाला डिमोटिवेट करणारे अनेक लोक भेटणार आहेत. त्यानंतर 1 वर्षानंतर माझा रिझल्ट लागला आणि मी डिवायसमध्ये निवड झालो. परंतु पुन्हा मी त्यांना काही बोलून दाखवायचं नाही. आपलं यश ना सगळं काही बोलून जातं. आपल्याला पुन्हा कोणाला दाखवायची किंवा कोणाला सांगायची, कोणाला बोलायची काही आवश्यकता नसते. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. तुम्ही त्या मार्गावरती चालत राहिले, तुम्ही यशस्वी झाले, तुमचं ना यशच सर्व काही सांगून जातं. आपल्याला आपल्या तोंडातनं किंवा आपल्या शब्दातनं कोणाला सांगायची, कोणाला दुखवायची काहीच आवश्यकता नसते. लोकांच्या रिएक्शन अनेक खूप जास्त बदलतात. म्हणजे जे लोकांनी तुम्हाला आजपर्यंत आयुष्यात कधीही फोन केलेला नसतो, 5 झाल्यानंतर 1 तासाच्या आत तुम्हाला त्या माणसाचा फोन येतो. मला तुझ्यावरती फुल कॉन्फिडन्स होता, तो होणारच. आणि तो माणूस शेजारी तुमच्या 15 दिवस आधी शेजारून गेलेला असताना देखील तुमच्यासोबत बोललेला नसतो. तो तुम्हाला सांगतो की मला फुल कॉन्फिडन्स होता, तो होणारच. त्याला हेच माहित होतं मी अभ्यास करत होतो. असा विषय असतो. म्हणजे यश सर्व काही सांगून जातं. यशाला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे आपल्याकडं म्हणतात की सर्व काही उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. आपल्याकडं माझ्यासोबतचे करणारे मित्र या ठिकाणी बरेच आहेत. त्यांना या ठिकाणी आपल्या स्कूलमध्ये बोलवलं का? नाही. मला का बोलवलं? कारण की आज मी यशस्वी झालो म्हणूनच आहे ना. तर आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याकडे पहिल्यापासून आपल्या भारतामध्ये ती एक परंपरा आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. कधी कोणी बघितलं की मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करते? कधीच नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. आपणही आता त्या स्टेजमध्ये आपल्याला तो ना उगवता सूर्य व्हायचा आहे. त्या सूर्याच्या दिशेने पाहून आपल्याला तेवढं मोठं व्हायचं, तेवढं मोठा आपला प्रवास या ठिकाणी करायचा आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी मेहनत करायची. आपल्या आईवडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या सर्वांचं स्वप्न मोठं साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत करायची. काहीही लागलं, काही आवश्यक झाली, तुमचे हे सगळे गुरुजन वर्ग या ठिकाणी तुम्हाला एवढी छान फॅसिलिटी उपलब्ध केली. मी तुम्हाला माझा प्रवास का सांगितला की मी त्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो. ती शाळा वाईट होती का? अजिबात नाही. त्या शिक्षकांचा आजही मला ते एवढा प्रचंड आदर आहे. कारण त्यांच्या त्या शिकवण्यामुळं मी आज या ठिकाणी पोहोचू शकलो. आपल्याकडे म्हणतात ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. मी काय सर्वतले काय म्हटलं? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा तिघांची गुरुजनांची कंपेअर केले. ब्रह्मा म्हणजे निर्माता आणि जो आपलं पाळतो असा कृष्ण म्हणजे एक निर्माता आहे, दुसरा त्याचं संरक्षण करता आहे आणि तिसरा त्या ठिकाणी भस्म करणारा तो महेश आहे. म्हणजे गुरु तुम्हाला घडवतो. गुरु तुमच्या त्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक घडवण्याचं तुमचं हे पूर्ण करतो असा तो गुरु आहे. असे तुम्हाला त्या ठिकाणी गुरु लाभलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांच्यापासून शिका. जे तुमचे डाऊट्स असतील त्यांचा सन्मान करा, त्यांना जाऊन विचारा की सर, आणि सरांचं डोकं खायचं हे लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त जायचं, काही क्वेश्चन असतील सरांकडे जायचं, सरांना विचारायचं. कुठल्याही पद्धतीने घाबरण्याची आवश्यक नसते. मी कधी आयुष्यात केलं नाही सरांना मी काही विचार नाही, कारण की मी मध्ये बसलेला असायचो. सरांनी आपल्याकडे पाहतो, मला एक किस्सा सांगतो, तुम्हाला जाणवत असेल तुम्ही रिलेटेबल करा. सर असे समोर शिकवत असतात आणि या ठिकाणी सरांना एक क्वेश्चन विचारायचा असतो. मग सर अशी इकडे तिकडे बघणार आणि सर जे पूर्व सरांकडे बघते त्याला सर क्वेश्चन विचारतात. क्लासमध्ये तुम्हाला जाणवत असेल. मग मी काय करायचो, सर तिकडे बघायला लागलं की खाली बघायचं. खाली बघितलं की सर प्रश्न विचारत नाही. मग मी खाली बघायचो, म्हटलं सर प्रश्न विचारणार नाही. मग हे बरोबर होतं का? नाही. त्याचं मला नुकसान होत होतं. ज्यावेळेस मी त्या स्पर्धा परीक्षा पास झाली ना, मला आता मी जसं तुमच्यासमोर बोलतोय ना, त्यावेळेस स्टेजवर यायचो ना, पाय असे करायला लागायचे. कोणी जर नसेल ना सवय, इथे समोर आलं ना पायाशी लटपट करायला लागतात. आपला एक कॉन्फिडन्स नसतो त्या ठिकाणी. तर ते कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे. वेगवेगळ्या म्हणून ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा असतील त्यामध्ये भाग घ्या, पुढे या. यातनं आपलं व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे उठून दिसतं, खुलून दिसतं. असं या ठिकाणी मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं. बराचसा वेळ झालेला आहे, तुम्ही देखील थकलेले दिसत आहात. मी माझंच तुम्हाला सांगत बसलोय. तुम्हाला कंटाळा आला नसेल अशी मी अपेक्षा करतो.
आणि या ठिकाणी मला पारनेर पब्लिक स्कूल या ठिकाणी बोलवलं, एवढा सन्मान केला, बोलायची संधी दिली, त्याबद्दल सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी आपले मस्के सर यांचे देखील आभार, आणि कोणी जर पालक असतील त्या सर्वांचे आभार. त्यासोबत जर तुमचे काही क्वेश्चन असतील, जर कोणाला काही डाऊट्स क्वेश्चन विचारायचे असेल तर आपण थोडा वेळ आता त्या ठिकाणी त्यासाठी देऊयात. जर तुमचे क्वेश्चन असतील काही असू द्यात, कसे विषय असू द्या, तुमच्या पर्सनल असू द्या, तुमच्या जॉबसाठी किंवा भविष्यात काय करायचे किंवा स्पर्धा परीक्षेसाठी काय करायचे याविषयी जर डाऊट्स असतील तर ते क्वेश्चन तुम्ही न घाबरता बिनधास्त मला या ठिकाणी विचारू शकता. तर आपण या ठिकाणी क्वेश्चनला सुरुवात करूया. घाबरण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. अगदी जागेवरून विचारलं तरी सुद्धा चालेल. कोण विचारते पहिला प्रश्न? चला, भाग्यवान. अरे घाबरू नका, घाबरायची काहीच आवश्यकता नाहीये. मी तुमच्यासारखेच एक विद्यार्थी होतो, आतापर्यंत आहे आणि अजून पुढे असणार आहे. शिक्षणाचा प्रवास हा कधीच संपत नाहीये. तुम्हाला काही विचारायचं असेल तर बिनधास्त विचारा. शेजारचा काय म्हणेल, मित्र काय म्हणतील याची काही आवश्यकता नाही. कसाही क्वेश्चन असू द्या, जर कोणाला काही डाऊट्स असेल तर नक्की विचारू शकता. MPSC ला तुम्ही प्रेफरन्स का दिला UPSC पेक्षा? हां, मी बघ MPSC ला प्रेफरन्स का दिला, मी जसं सांगितलं माझी आर्थिक परिस्थिती, माझी 12वी झाली, माझी परिस्थिती अशी होती ना, माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक MPSC दुसरं UPSC. माझ्याकडे एज होतं, सगळे मला सांगायचे की UPSC कर. पण UPSCचा पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता, आणि मी ज्यावेळेस विचारायला गेलो त्यावेळेस मला असं सांगितलं गेलं की UPSCसाठी ना क्लास करणं मस्ट आहे. आणि मी क्लासची चौकशी करण्यासाठी पुणे या ठिकाणी गेलो. पुण्यात मी 3 क्लासला फिरलो. एका क्लासने मला 70,000 रुपये फी सांगितली, एकाने 60,000 सांगितली, एकाने 50,000 रुपये सांगितली होती. मी ज्या कारणासाठी BA ॲडमिशन घेतलं ते होतं पैशाची कमतरता. पैसे नव्हते म्हणून मी इकडे ॲडमिशन घेतलं. आणि UPSC करायचं म्हटलं ना, मला त्या ठिकाणी मोठा खर्च करावा लागत होता. आणि याचं रिझन होतं की मी त्या ठिकाणी MPSCला मी अभ्यास घेतला, कारण की MPSCचा असं होतं सिलेबस या टाईपला डिझाईन होतं की मी स्वतः ते करू शकत होतो विदाऊट कुठलाही क्लास करता. मग यासाठी मी MPSCची निवड केली. पण मी जर मला आता चान्स दिला ना, आता जर माझी परिस्थिती असेल तर मी पहिली UPSC करेन, कारण की 2025 पासून आता जो सिलेबस आहे ना MPSCचा, तो UPSC आणि MPSCचा दोन्हीचाही सेम झालाय. पूर्ण एकच सिलेबस आता इथून पुढे झालाय. म्हणजे MPSCला जो अभ्यासक्रम आहे तोच आता UPSCला आहे. 2 परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये आता इथून पुढे कुठलाही बदल नाहीये. त्यामुळे आता MPSC आणि UPSCचा डिफरन्स करण्याची आवश्यकता नाही. इथून पुढे तुम्ही एकच अभ्यास केला तर दोन्ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. ती म्हणते की तुम्ही सायन्सच का नाही घेतलं, BAच का घेतलं, म्हणजे रिस्क घेतली थोडक्यात? तर मी सांगतो की मी सायन्स का नाही घेतलं. माझा 74% होते आणि माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते, एक तर BA करणं, दुसरं BSc करणं. म्हणजे सायन्सचं झालं. BSc मी का नाही केली? BSc करायचं म्हटलं ना तर मला ते वेळ द्यावा लागला असता. BScला प्रॅक्टिकल्स असतात, त्या ठिकाणी एज्युकेशन घेणं खूप महत्त्वाचं आहे. BAला काय माहिती का, MPSCचा जो तुम्ही अभ्यास बघितला ना तर त्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्लिश हे सब्जेक्ट आहेत. आणि तेच सब्जेक्ट BAला तेच सब्जेक्ट आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. दोन्हीकडचा सिलेबस बघितला तर मला जो फायदा वाटला ना तो मला BAत वाटला, कारण की सिलेबस सेम आहे दोन्हीचा. मग माझं सायन्स न घेण्याचं कारण तेच होतं की मी जे करतोय ना, मी MPSCचा अभ्यास केला तर विदाऊट BAचा अभ्यास करता पण मी पेपर द्यायचो, आणि मी तेच केलंय. मी BAचा अभ्यास न करता फक्त MPSCचा अभ्यास करतो, त्या हिशोबावरती मी येऊन पेपरला बसायचो, त्यावरतीच माझे पेपर क्लिअर व्हायचे. पण मग जर BSc केली असती तर मला प्रॅक्टिकलला यायला लागलं असतं, प्रॅक्टिकल करावे लागले असते, वेगवेगळे लेक्चर्स करावे लागले असते, आणि ते सोडून एक्झामसाठी मला वेगळं प्रिपरेशन करावं लागलं असतं, जे की खूप मॅनेज करणं खूप अवघड झालं असतं. आणि BA केल्यामुळे माझा प्रचंड वेळ वाचला, कारण की मला BAचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नव्हती. आणि जर मी BAचा अभ्यास केला त्याचा मला इनडायरेक्टली फायदा MPSCमध्ये होता, म्हणून मी BA केलं. चला पुढचा प्रश्न तिकडे लास्टला सर. हा चला पाठीमागे. माझं नाव वेद वागळे. ओके. एक्झामसाठी किती वेळा अभ्यास केला? किती वेळा अभ्यास केला? बरोबर.
हे पाहता एक्झामची रिक्वायरमेंट कशी असते, मी सांगितलं तुम्हाला मगाशी की 2 टाईपचे मित्र होतो. मी लोकसत्ता वाचायचो, तर त्यासाठीचा अभ्यास मी सांगतो. माझं डेलीचं शेड्यूल काय असायचं, कसं असतं एक्झाम जवळ आल्यानंतर आपला जास्त वेळ अभ्यास होतो. ज्यावेळेस एक्झाम असायची ना, कुणी सांगतं की 16-17 तास असं काही नसतं. एक्झाम जवळ आली त्यावेळेस मी 10 ते 12 तास परीक्षा असताना अभ्यास करायचो, आणि ज्यावेळेस परीक्षा नसायची त्यावेळेस मी 8 ते 9 तास डेली अभ्यास करायचो. आणि रविवार वगैरे आयुष्यात असा काहीही नसतं, रविवार वगैरे कधीच नाही. काही मुलं काय म्हणतात की रविवारी सुट्टी, मग रविवारी सुट्टी घ्यायची. मी असं कधीच करत नव्हतो. एक्झाम जवळ आली असली तर मी 12 ते 13 तास माझी व्हायची अभ्यासाची, आणि ज्यावेळेस एक्झाम नसेल त्यावेळेस 8 ते 9 तास मी अभ्यास करायचो. आणि असं नाही की मी सगळं सोडत होतो. हे अभ्यास करताना एक महत्त्वाची आणखी गोष्ट लक्षात ठेवायची की आपली हॉबी असते. तुम्ही कंटिन्यू अभ्यास करू शकत नाही. माझी हॉबी होती की मला क्रिकेट आवडतं, मला क्रिकेट पाहायला, मला क्रिकेट खेळायला आवडतं, आणि ती मी जोपासायचो. मला जसं जो फावला वेळ मिळेल त्यामध्ये मी जमलं तर क्रिकेट खेळायचो, आणि नाही जमलं तर मी क्रिकेट पाहायचो आणि माझ्या हॉबीला वेळ द्यायचो, जेणेकरून मी फ्रेश राहायचो. असं नाही की मी फक्त त्या सर्कलमध्ये अडकून पडले आणि आयुष्यात दुसरं काहीच नाही. तर महत्त्वाचं आहे की आपली हॉबी जोपासायची. तुमचा जो छंद असेल, प्रत्येकाला काही ना काही छंद असतो, तो छंद जोपासत आपण अभ्यास करायचा, किंवा आपण जे काही करतो ते छंद करत करायचे, जेणेकरून आपल्याला कंटाळवाणं होत नाही. तर फक्त सारखा अभ्यास, तुम्ही उठले अभ्यास, झोपेपर्यंत जर अभ्यासच केला तर तुम्ही 8 दिवस कराल. 8 दिवसानंतर ते शक्य होत नाही. 10 ते 12 तास तुम्हाला दररोज अभ्यास करायचा असेल, फक्त अभ्यास म्हटलं की ते पॉसिबल होत नाही. तर आपले जे छंद आहे ते छंद जोपासत त्या गोष्टी करायच्या, मग तो आपला अभ्यास छान होतो. तर मी 8 ते 10 तास ॲव्हरेज जर पकडला तर मी 8 ते 10 तास ॲव्हरेजने अभ्यास केला आहे. 15-16 तास असं जे सांगतात ते खरं नसतं. यूट्यूबवरती फक्त ते मोटिवेशनल व्हिडिओ असतात आणि ते तेवढ्या पुरतेच ठेवायचे. एवढा वेळ अभ्यासाची गरज नसते, आणि ह्युमनली ते 3 ते 4 वर्ष 15 ते 16 तास अभ्यास करणं पॉसिबल नाही आहे. आपणही करू शकत नाही, किंवा कोणी एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल त्यालाही होत नाही. एवढा वेळ अभ्यास पॉसिबल नाही. मग 8 ते 9 तास ॲव्हरेजली आपण करू शकतो, आणि मी तेवढाच केला. चालेल, तुझा डाऊट क्लिअर झाला? चला पुढचा प्रश्न मुलींमध्ये पाठीमाग विचारायचं आहे. अरे विचारा ना. चला पटकन. मुलं जिकडे 11वीत पाहणं सर. 11वी मध्ये, चला 11वीच्या मुलांमध्ये उभा राहा. हे उभा राहा रे. अरे घाबरू नको, काही विचार, काही पण चालते. बसून विचार, काही नाही, बसून. UPSCचा जर अभ्यास करत असलो तर सोबत MPSC देऊ शकतो का आपण? हा, मी तेच सांगितलं, UPSCचं ना, UPSC आणि MPSC सोबत. फक्त त्या अभ्यासाच्या जीवावर PSC देऊ शकतो का? UPSCच्या अभ्यासाच्या जीवावर MPSC देऊ शकतो का, किंवा MPSCच्यावर UPSC देऊ शकतो का? 2025 पासून आता 2024 गेलंय, 2025 आता सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार आहे, किंवा मी तो पुढं परीक्षा आहे. तर त्या 2 परीक्षांना काय केलंय की आपल्याकडचं महाराष्ट्रातलं ना टक्का IAS किंवा IPS या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ना UPSCच्या, यात महाराष्ट्राचा टक्का खूप कमी आहे. तर तो टक्का वाढवण्यासाठी काय केलंय, आपल्याकडं ना महाराष्ट्राचं MPSCचा सिलेबस असा डिझाईन केलाय की आपल्या मुलांनी सोबत त्यांच्यासाठी जास्त ऑप्शन्स असावे. म्हणजे जो मुलगा MPSC करतो, इथून मग काय व्हायचं, त्याला खूप जास्त फरक असायचा UPSC करायची, मग ते सेपरेटच अभ्यास करायला लागायचा, दिल्लीला जावं लागायचं, तिथे क्लास करावं लागायचे. तर त्यांनी काय केलं, सिलेबस असा डिझाईन केला ना की मुलांकडे ऑप्शन राहतील, आणि मुलं MPSC सोबतच UPSC पण देतील. मग सेम सिलेबस डिझाईन केल्यानं काय झालं, आता मी MPSCचं करायचो, मला MPSCत 250-300 जागा असायच्या त्या अभ्यासाच्या जीवावर. बट मला आता काय झालं माहिती का, मी तोच अभ्यास सेम आहे, आणि मला तिकडे UPSCच्या 1000 जागा अवेलेबल झाल्या, आणि त्या 1000मध्ये जवळपास DTC, IAS, 100 IPS अशा जागा आहेत. म्हणजे मला IPS आणि IAS होण्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. त्याच अभ्यासाच्या जीवावर मी दोन्ही एक्झाम आता देऊ शकतो. हे इथून पुढच्या काळात झाले. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जर विचार केला द्यायचा, तर तुमच्यासाठी आता MPSC आणि UPSC सेम आहे. त्यातील असणारा स्वल्पविराम सकट त्यांनी कॉपी केला आहे. त्यांनी कमिटी बसवली होती, पण कमिटीने एकच काम केलं, येऊन फराळ वगैरे खायची, कॉपी पेस्ट केलं आणि तिकडे पेस्ट केलं, एवढंच त्यांनी काम केलं. एकदम सेम सिलेबस आहे, काही फरक नाही त्यामध्ये. तर तुम्ही सोबत करू शकता. चला मुलांना 11वी विचारा ना एक जण. उठा एक जण, चला एक प्रश्न शेवट. चला 11वीतील विद्यार्थ्यांनी कोणी विचारलं, लास्ट प्रश्न घेतो आपण आता. माझं नाव प्रणव आहे. माझा प्रश्न असा आहे की म्हणजे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा देत असतो तेव्हा अभ्यास करताना आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे गरज असते. म्हणजे आपण कमी वेळात जास्तीत जास्त युटिलायझेशन करू शकतो टायमाचं, आणि जास्तीत जास्त आपल्या अभ्यासामध्ये त्याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं बघ, तू जे विचारलं ना प्लॅनिंगचं वगैरे, प्लॅनिंगचं सगळीकडे गोष्ट आहे. तुम्ही 10वीचं करता 12वीचं, याला काही सांगतो की आपण याच्यात ATC मध्ये जातो आपण गोळा, तर त्यांनी ना बुक्सचे वेगवेगळे स्टॉल आहेत लागलेले,
आणि प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं पुस्तक आहे. 2 टाईपचे मुलं काय करतात, जे नवीन मुलं असतात किंवा जे पास नाही झाले असं काय करतात, प्रत्येक वेळेस त्या स्पर्धा परीक्षेच्या बुक्समध्ये गेलं नाही, रंगीत रंगवलेलं नवीन बुक प्रत्येक आठवड्यात बाजारात येतं. मुलं काय करतात की जातात, ते बुक घेतात, आणतात, तेही वाचतात. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन नवीन बुक वाचतात, म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं करतात नवीन ट्राय. मी काय केलं स्वतः की मी ना ज्या दिवशी पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात केली, माझी पुस्तकं ठरवले की एवढे पुस्तके मी वाचणार आहे. ते पुस्तक मी मार्क केले, तेच पुस्तकं मी पास होईपर्यंत तेच पुस्तक वाचले. आजही तेच पुस्तकं माझ्याकडे आहे. मी तेवढंच सिलेबस पुन्हा रिपीट तेच केलं. पण माझे जे मित्र आहेत त्यांना मी सांगून ते काय ऐकत नाही. ते प्रत्येक वेळेस नवीन बुक आलं, बाजारात जातात, नवीन पुस्तक आणतात, ते वाचतात. त्यांना काय होतं की तुमचं ना ते कमांड येत नाही ते पुस्तकांवरती. यांना काय होतं, त्यांना ना त्यांनी अशी 100 पुस्तकं वाचले आणि मी 5-6 पुस्तकं 100 वेळा वाचले. हा आमच्यातला फरक आहे. त्यांनी एक पुस्तक एकदाच वाचले म्हणजे 100 वेगवेगळे वाचले आणि मी एकच पुस्तक 100 वेळा वाचले. त्यानं माझे ते पुस्तकं तोंड पडले. एक पेज नंबर उचलला ना, मला ते कळते पुस्तकाच्या ह्या पानावरती काय काय. आणि तो प्रश्न ज्यावेळेस एक्झाममध्ये येतो त्यावेळेस मला जाणवतं की इथे असं आहे. मग ते प्लॅनिंग, आता प्लॅनिंगचं सांगतो. ज्यावेळेस पूर्वपरीक्षा 3 ते 4 महिने असतो, त्या ठिकाणी आपण एक ब्रॉड प्लॅन बनवतो की 3 ते 4 महिन्यात मी ह्या आठवड्यात हे पुस्तक वाचणार, हा सब्जेक्ट घेणार आणि एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंतच माझा तो प्लॅन रेडी असायचा. त्यानंतर टेस्ट सिरीज म्हणजे प्रॅक्टिस, तुमच्याकडे जसे सराव प्रश्न होतात पेपर, त्या प्रकारे टेस्ट सिरीजमध्ये माझे ठरलेले असेल की ह्या टेस्ट सिरीज देणार. हे पुस्तक माझे ठरले. 3 महिन्याचा आराखडा झाला. प्रत्येक वीकली माझा प्लॅन असायचा. वीकली ह्या वीकमध्ये हा जर सब्जेक्ट घेतलाय तर त्या सब्जेक्टमध्ये माझे समजा हे 3 बुक्स आहेत, तर हे 3 बुक्समध्ये कसे वाचणार आहे. आता डेली कधी काय करायचो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच बुक वाचायचो. परंतु ते कधी पॉसिबल नाही व्हायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच बुक वाचलं की कंटाळवाणं होतं ते. मग मी कधी काय करायचो, 3 बुक्स ठेवायचो. सकाळच्या सत्रामध्ये एक, दुपारच्या सत्रामध्ये एक, संध्याकाळी पेपर आणि जे सराव प्रश्न आहेत ते मध्ये ते सराव प्रश्न बघायचो. असं माझं शेड्यूल होतं. त्यानंतर येतं डेली शेड्यूल. आपण संध्याकाळी ज्यावेळेस जातो ना, डेली शेड्यूल आपण बनवलेलं असतं, पण 100% कधी फॉलो नाही होत. कधी तुम्ही अभ्यास करत असाल की कधी एखादा दिवस असा येतो ना, कितीही प्रयत्न केला की आपला अभ्यास होत नाही. त्या दिवशी एखादा दिवस आपला व्हायला जातो, तर ते त्याचं टेन्शन घ्यायचं. मग माझा प्रयत्न असायचा, माझं जे डेलीचं प्लॅनिंग शेड्यूल असेल त्यातलं मी 70-80% फॉलो करायचा प्रयत्न करायचो. कधी काय, आणि प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस प्लॅन बनवला ना तो रिअलिस्टिक असावा. म्हणजे मी प्लॅन बनवला, एका दिवसात माझं इतिहासाचं पुस्तक संपतंय, जे की रिअलिस्टिकच नाही आणि म्हणजे ते होणारच नाही तुमचं. तुम्ही जर असा प्लॅन बनवला की मी एका दिवसात संपवणार आहे आणि ते तुमचं संपलं नाही, तर असं जर प्लॅन तुमचे असतील की जर 3 ते 4 दिवस किंवा एक आठवडा एक्झिक्यूट झाले नाही ना, तर तुम्ही तो प्लॅन घेता आणि डस्टबिनमध्ये फेकून देता. तर प्लॅन असा असावा की जो एक्झिक्यूट होईल. तर प्लॅन बनवणं महत्वाचं आहे, पण तो रिअलिस्टिक असावा, जो की अचिव्हेबल असावा. असा प्लॅन आपला असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलीही एक्झाम असेल त्यासाठी. क्लासेस न लावता तुमच्यासाठी यश मिळवणं शक्य आहे, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. बघा, क्लास न लावता यश कसं मिळवायचं मी तुझ्या समोरच आहे. मी कुठलाही क्लास केला नव्हता. यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपण स्वतः काय केलं. तुम्ही आता जे एज्युकेशन घेता ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी तुमचा आत्ताचा पाया, आपण बिल्डिंग बांधतो ना, बिल्डिंगमध्ये सगळ्यात पद्धती बघ, खाली कॉन्क्रीट करतात, मग हळूहळू त्याच्यात खाली कॉन्क्रीटिंग करतात, त्याचे गज टाकले जातात, मग हळूहळू ती बिल्डिंग मजबूत होते आणि मग त्याच्या पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, मग 5 मजली किंवा 10 मजली तुमची बिल्डिंग तयार होते. पण त्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तो पाया. आता तू ज्या वय आहे तू जे करते ना, ते आता तुझा पाया भरणीचा वेळ चालू आहे. ती पायाभरणी जर मजबूत असेल ना, तर तुम्हाला कुठल्याही क्लासची कसलीही आवश्यकता नसते या प्रवासामध्ये. कारण तुमची पायाभरणी चांगली झालेली असेल तर तुमची बिल्डिंग किंवा ते मजबूत असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे करतो ना त्यावरती फोकस करायचा. ते चांगलं केलं हेच आहे. बघ, मी अभ्यास काय केला, इतिहास वाचला. कुठला इतिहास माहिती आहे, आपण 4थीला ते शिवाजी महाराजांचं पुस्तक मी आजही MPSC अभ्यास करताना वाचलंय. तुम्ही 4थीला बघितलं असेल, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, त्यावरती MPSCला पूर्वपरीक्षेला त्या पुस्तकावरती 2 प्रश्न येतात. 4थीच्या पुस्तकावरती जे शिवाजी महाराजांचं इतिहासाचं पुस्तक आहे त्यावरती 2 प्रश्न येतात दरवर्षी. 7वीचं एक पुस्तक आहे, आपल्या इतिहासाचं 7वीच्या इतिहासाचं पुस्तक आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणून पुस्तक आहे. त्यावरती 1 प्रश्न त्या पुस्तकातला असतो. ते पुस्तक वाचायला 2 ते 3 तासाचा वेळ लागतो. म्हणजे असं ह्या गोष्टी, म्हणजे तुम्ही आता जे करता तेच आहे पुढे जाऊन. 11वी-12वीला तुम्ही सायन्स केलं, सायन्सवरती 20 क्वेश्चन असतात. फिजिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्रीवरती 20 क्वेश्चन आहेत. MPSCच्या या अभ्यासक्रमामध्ये 100 पैकी. आणि तुमचं जर सायन्स चांगलं असेल तर ह्या 100 पैकी तुम्हाला ते 20 क्वेश्चन खूप महत्त्वाचे असतात. तुमचा आधीचा अभ्यास चांगला असेल तर ते तुम्हाला 100% तिथे जाऊन येणार आहे. म्हणजे हे आत्ता काय करतं तेच महत्त्वाचं आहे
क्लासची आवश्यकता नाही. क्लास यासाठी लावायचे की मार्गदर्शन असतं आपल्याला. मला हेच माहीत नसेल की MPSC काय आहे वगैरे, ती मुलं क्लास लावतात. तर तुम्हाला कोणतरी गायडन्स मार्गदर्शन करणार असेल, आपल्याला त्याविषयी माहीत असेल, तर आपण स्वतः कुठल्याही क्लास व्यतिरिक्त अभ्यास करू शकतो. आणि तुम्ही जे युट्यूबला बघताय हे क्लास नाही तर हे मार्केटिंग असते. म्हणजे मी पास झालोय, आज मला अनेक क्लासेसमध्ये बोलवलं जातं, माझं भाषण होतं आणि ते भाषण क्लासच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलं जातं आणि सांगितलं जातं आमच्या क्लासचा विद्यार्थी यशस्वी झाला. मी स्वतः तिथे जाऊन सांगतो मी कुठलाही क्लास केला नाहीये. म्हणजे असं असतं, मार्केटिंगचा बळी ठरायचं नाहीये, ही मार्केटिंग असते. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले होते? शाळेमध्ये असताना कसे, किती अभ्यास करावा, कसं करावा, त्याच्यावरती काही सांगा. शाळेत असताना मी तर जास्त करत नव्हतो, पण सांगतो. DSP बनायला तुम्ही फिजिकल टेस्ट लागते का? नाही, DSP साठी फिजिकल टेस्ट नाही. PSI जर म्हणायचं असेल तर त्यासाठी फिजिकल टेस्ट आहे. आपले पोलीस भरतीचे मुलं करतात ना, त्यासारखं ग्राउंड PSI ला आहे. DYSP ला ग्राउंड नसतं. DYSP ला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू असतो, पण ग्राउंड हे PSI ला असतं. त्यामुळं ग्राउंडची आवश्यकता नाही. PSI साठी आहे, DYSP साठी नाही आहे. DYSP ला फक्त पास झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी असतं. त्या ठिकाणी तुमची ग्राउंडची किंवा शारीरिक तयारी त्या ठिकाणी करून घेतली जाते. आता आपला क्वेश्चन, इकडे एक क्वेश्चन होता की काय होतं, इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन विचारतो. आता इंटरव्ह्यूना आपल्याला हे करता आलं पाहिजे किंवा फिरवता आलं पाहिजे. मी ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू होता, माझा इंटरव्ह्यू 12 डिसेंबरला त्या ठिकाणी होता आणि त्यावेळेस मग इंटरव्ह्यूची तयारी अशी केली जाते. 12 डिसेंबरला काढला माझा, 12 डिसेंबरला इंटरव्ह्यू. 12 डिसेंबरला महत्त्वाचं काय, 12 डिसेंबरला आपल्याकडे गोपीनाथ मुंडे असतील, शरदचंद्रजी पवार असतील, यांचे वाढदिवस असतात. मग मला ज्या दिवशी कळलं की 12 डिसेंबरला माझा इंटरव्ह्यू, माझी तयारी सुरुवात झाली की 12 डिसेंबरला ह्या व्यक्तींचे योगदान, ह्या व्यक्तींचा जन्मदिवस, ह्या व्यक्तीने काय कार्य केलं, कुठले मंत्रिपद भूषवले, ही माझं त्या दिवसाचं पूर्ण दिवसाचं मी काढून ठेवलं होतं की काय करायचं. दुसरी गोष्ट, मला आहे ना माझा इंटरव्ह्यू ड्राईव्ह करायचा होता, म्हणजे मला घेऊन जायचं होतं जिकडे माझी मी स्ट्रॉंग आहे. माझं काय होतं, तुमचं इंटरव्ह्यू असा असतो MPSCला, तुमचं ग्रॅज्युएशन कसे झाले त्यावरती तुमचा बऱ्यापैकी इंटरव्ह्यू असतो. माझं ग्रॅज्युएशन BA इन हिस्ट्री झालं, म्हणून मला माहित होतं की माझं त्यावरती पण येणार आहे. त्यासोबतच मला आहे ना आपल्याकडचं पारनेरला खूप मोठी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असणारा आपला तालुका आहे, तर यावरती पण मला माझा इंटरव्ह्यू ड्राईव्ह करायचा होता. मग मी पारनेरची तयारी केली होती. आपण सेनापती बापटांच्या भूमीमधले आहोत. सेनापती बापट, अण्णा हजारे, वेगवेगळे जे व्यक्तिमत्व आहे यांची देखील तयारी आपल्याला पूर्ण लागते. मी ती पूर्ण तयारी केली होती. मी इंटरव्ह्यू ड्राईव्ह करण्यासाठी हे सर्व ठरवलं. तर मी तुम्हाला हॉबीचं सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी हॉबी काय होती. माझी हॉबी मी म्हटलं क्रिकेट असते. बट त्यावेळेस ना, ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यू नाशिकला होता आणि त्यावेळेस ना कांद्यासाठीचं आंदोलन चाललं होतं. सरकारने कांद्यावरती 40% निर्यात हे शुल्क लावलं होतं आणि त्याचा खूप मोठा इश्यू झाला. 3 दिवस अगोदर माझ्या इंटरव्ह्यूच्या नाशिकमध्ये शरदचंद्रजी पवार येऊन गेले होते आणि आपण अशा पट्ट्यातले आहोत की आपल्या भागात कांदा मोठ्या प्रमाणात होते. मी ठरवलं की आपण याचा काहीतरी आपला इंटरव्ह्यू या साईडला ड्राईव्ह करायचा आहे. माझं शेतीचं नॉलेज किंवा जे आहे ते चांगलं आहे. मी काय केलं, मला इतिहासाचे वगैरे प्रश्न झाले. पहिले जे पॅनल मेंबर होते त्यांनी मला इतिहासाचा विषय काय विचारतं, भूगोलचं विचारलं. का तर ते ना जिओलॉजी PhD होते आणि भूगोलाचं मला विचारण्याचं कारण की मी जे BA केलं त्यात जिओग्राफी एक सब्जेक्ट होता आणि आपल्या शेजारचं गाव माझ्या शहरापुरच्या शेजारी निघोज होतं आणि त्या ठिकाणी रांजण खळगे होते. तर माझी सुरुवात त्या रांजण खळग्यापासून झाली इंटरव्ह्यूची. रांजण खळगे कुठल्या नदीवर आहेत, कसे आहेत, कसे बनतात आणि तिथेच का बनलेत. महाराष्ट्रात इतर ठिकाणी अनेक नद्या आहेत, परंतु आणि प्रत्येक नदीवरती का नाही बनले. निघोज या ठिकाणीच बनायचं कारण काय, असं त्यांना उत्तर अपेक्षित होतं. मी त्यांचं त्या ठिकाणी उत्तर सांगितलं. दुसरं एका पॅनल मेंबरने मला, मी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला, एक पुस्तक येणार आहे, त्यामध्ये ना मी स्क्रीनशॉट वगैरे सरांना पाठवेल. त्या ठिकाणी माझा पूर्ण इंटरव्ह्यू असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला वाचायला भेटेल. तर त्यानंतर दुसऱ्या पॅनल मेंबरने विचारलं की तुमची हॉबी काय. इंटरव्ह्यूला हॉबी विचारली जाते. माझी हॉबी मी तुम्हाला सांगितलं, क्रिकेट खेळणे आणि पाहणे माझी हॉबी, आणि ते ॲक्च्युली आहे. बट कधी कधी तुम्हाला स्मार्ट खेळावं लागतं. मी काय केलं, सर मला शेतामध्ये काम करायला आणि क्रिकेट खेळायला आवडते. का तर मी तुम्हाला सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी नाशिकला कांद्याचं आंदोलन झाले. मला शेतीची माहिती चांगली आहे आणि मला मध्ये तिथे एज भेटेल म्हणून मी सांगितलं मला शेतामध्ये काम करायला आवडते, ही माझी हॉबी सांगितली मी. आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला की काय काम करतात. म्हटलं सकाळी उठल्यापासून गायांचा चारा असेल, त्यांचं दूध काढणं असेल, दूध घालणं असेल, सगळं काही फवारणी असेल किंवा लागवड असेल, हे कामं म्हटलं मी करतो. मग ते म्हटलं जनावर आहे तुमच्याकडे. म्हटलं हा. म्हटलं काय. म्हटलं 3 गाई आणि 1 म्हैस. म्हटले मला गाईंच्या
जाती सांग. मी काय केलं गायींच्या जाती असं सांगितलं असतं. मी काय केलं, देशी 5 सांगितलं आणि विदेशी 3 सांगितलं. म्हटलं सर देशी हे आहेत, विदेशी आहेत. म्हटलं म्हैस आहे, आता म्हशींच्या जाती सांगितलं. असं मला ज्या साईडला इंटरव्ह्यू घ्यायचा होता मी त्या साईडला इंटरव्ह्यू घेऊन गेलो. म्हणजे हे आपल्यावरती असतं की आपल्याला ते कळलं पाहिजे की आपल्याला कुठल्या साईडली आपली तयारी तिकडे घेऊन गेलो. मग अशा पद्धतीने माझा इंटरव्ह्यू झाला. मी ते ज्यावेळेस माझा ते बुकमध्ये येईल ना तो इंटरव्ह्यू, तो सरांना शेअर करेल. तर सर तुम्हाला तुमचं काही ग्रुप वगैरे असेल तर त्यावरती शेअर केलं, तुम्हाला ऐकायला वाचायला मिळेल. चला आणखीन प्रश्न. धन्यवाद सर. बरं, या ठिकाणी आज आपल्या पारनेर स्कूलचा हा शैक्षणिक महोत्सव आणि या शैक्षणिक महोत्सवामध्ये मला तुमच्यासारखे एक हुशार विद्यार्थी आणि तुम्ही ऐकून घेतले, सगळ्यात महत्त्वाचं शांतपणे तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि एक तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे तुम्ही बोलताना सगळे मुलं इकडे पाहत होते, इंटरेस्ट घेत होते. यातनं एका तुमच्याशी मला म्हणजे संवाद साधायला या ठिकाणी पारनेर पब्लिक स्कूल आणि मस्के सर असतील यांनी संधी दिली. यासाठी आपल्या पारनेर पब्लिक स्कूलचे आणि आपल्या सर्व गुरुजनांचे खूप खूप आभार. या ठिकाणी ठोपे सरांनी मला कॉल केला. ठोपे सर ज्यावेळेस मस्के सरांना भेटले, सरांनी कॉल केला की दीपक तुला पारनेर पब्लिक स्कूलला या ठिकाणी जायचं आहे, आमचं स्कूल एकदम छान आहे, त्या ठिकाणी एकदा भेट दे. आणि खरंच जसं त्यांनी कौतुक केलं होतं त्याच्यापेक्षा अधिक मला या ठिकाणी जाणवलं. म्हणजे अपेक्षित नव्हतं की पारनेरसारख्या ठिकाणी आपल्यासारख्या ठिकाणी एवढं छान स्कूल वगैरे डेव्हलप केलेलं असेल, एवढं छान ग्राउंड असेल. म्हटलं सरांना आलेलं सांगितलं, म्हटलं सर मला थोडंसं लेट झालं आहे, परंतु माझा ज्यावेळेस कार्यक्रम होईल त्यावेळेस मी हे तुमचं स्कूल नक्कीच सगळं फिरून बघेल आणि मला हे खूप आवडलं आहे. तर या ठिकाणी मला बोलण्याची तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली यासाठी सरांचे आणि तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. अतिशय सोप्या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना आपला जीवनाचा प्रवास, स्पर्धा परीक्षांचा प्रवास आपण या ठिकाणी मांडला. या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आदरणीय काकडे सर यांनी करावं अशी मी सरांना विनंती करतो. शैक्षणिक महोत्सव 2024-25 आणि त्यातील पहिलं पुष्प आदरणीय शेलार साहेब यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं गुंफलेला आहे. त्यांचा शालेय जीवनातील प्रवास, स्पर्धा परीक्षेतील प्रवास सर ऐकत असताना खरोखर मला सुद्धा माझ्या काही जीवनातल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आठवल्या. आणि म्हणून तुम्ही वेळोवेळी आमच्या विद्यालयामध्ये कायम यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना असंच इन्स्पायर करावं म्हणून मी तुमचे आभार मानणार नाही, फक्त आपल्याला एक आव्हान करणार आहे की आपण असाच आमच्या विद्यार्थ्यांना आपला प्रवास सांगावा. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उचाळे सरही आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित राहिले म्हणून मी त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही अतिशय शांततेमध्ये ऐकलं आणि म्हणून तुमचंही त्या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या कल्पनेतून हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज साकारला गेला असे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सीतारामजी म्हस्के सर यांना प्रथमतः धन्यवाद देतो आणि सर आपलेही आभार मानतो आणि आपल्या अनुमतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद.